नमस्कार, प्रणाम। मैं अंशु कुमार आप सभी का स्वागत करती हूं हमारे आज के ग्रीन टीवी किसान चौपाल में, जो कि हम महाराष्ट्र के अकोला में लगा रहे हैं। इस कार्यक्रम में हम आपको कपास, सोयाबीन प्रबंधन, ट्रैक्टर टायर व गाड़ी रखरखाव और मिलेट्स की खेती पर विस्तृत हम चर्चा करने वाले हैं। हमारे साथ कई सारे एक्सपर्ट्स हैं जो अलग अलग विषयों पर जो है वो आपको जानकारी देने वाले हैं। तो मैं सबसे पहले स्वागत करना चाहूँगी, यहाँ पे जितने भी हमारे किसान भाई बहन हैं, आप सभी का बहुत बहुत स्वागत है, आप यहाँ पर आएँ। और इसके साथ मैं ये बता दूं आपको कि ये कार्यक्रम जो है वो हम महाराष्ट्र एग्रीकल्चर डिपार्टमेंट, डॉक्टर पंजाब राव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला, धानुका एग्रीटेक लिमिटेड, हुंडई मोटर्स इंडिया लिमिटेड, सीएट लिमिटेड, महिंद्रा फाइनेंस के सहयोग से हम ये कार्यक्रम कर रहे हैं, जिसका मकसद है कि आप तक जो है वो नई तकनीकों के बारे में जानकारी दे सकें और कैसे आप जो है वो फसल प्रबंधन या ट्रैक्टर टायर रखरखाव कर सकें, इसके बारे में जानकारी दे सकें। तो मैं स्वागत करना चाहूँगी, हमारे आज के एक्सपर्ट्स हैं डॉक्टर धनराज उंदीवड़ा सर हैं, डायरेक्टर एक्सटेंशन एजुकेशन PDKV से अकोला महाराष्ट्र से। सर आपका स्वागत है हमारे कार्यक्रम में। हमारे साथ हैं डॉक्टर उमेश सर, एसोसिएट प्रोफेसर एंड चीफ एक्सटेंशन एजुकेशन ऑफिसर, डायरेक्टरेट ऑफ एक्सटेंशन एजुकेशन PDKV अकोला महाराष्ट्र से। सर आपका भी बहुत बहुत स्वागत है हमारे कार्यक्रम में। हमारे साथ है मिस्टर सूरज देशमुख सर, DGM धानुका एग्रीटेक लिमिटेड से। सर आपका भी स्वागत है हमारे कार्यक्रम में। हमारे साथ हैं मिस्टर महेश भड़े सर, टेरिटरी लीडर अकोला महाराष्ट्र सीएट स्पेशलिटी सीएट लिमिटेड से। सर आपका भी स्वागत है हमारे कार्यक्रम में। हमारे साथ हैं मिस्टर वैभव पटेल, एरिया बिजनेस मैनेजर महिंद्रा फाइनेंस से। सर आपका भी स्वागत है हमारे कार्यक्रम में। और हमारे साथ हैं राहुल देशमुख सर, एरिया बिजनेस मैनेजर ट्रैक्टर लोन्स महिंद्रा फाइनेंस से। सर आपका भी स्वागत है हमारे कार्यक्रम में। मैं आप लोगों को बता दूं कि DSAO सर भी रहेंगे, वो कुछ टाइम में जुड़ेंगे हमसे और कुछ अहम जानकारी वो भी देंगे, और कुछ और एक्सपर्ट्स हैं जो कार्यक्रम के बीच में हमारे साथ जुड़ेंगे। तो अभी जितने भी हमारे साथ एक्सपर्ट्स आए हैं, मैं आप सभी का स्वागत करना चाहूँगी हमारे कार्यक्रम में, और मैं आप लोगों को बताना चाहूँगी कि आने वाले कुछ घंटों में जो है वो आप कुछ अहम जानकारी लेकर जाएंगे, यही उम्मीद है। तो सबसे पहले मैं निवेदन करना चाहूँगी धानुका एग्रीटेक से, मिस्टर सूरज देशमुख सर, DGM धानुका एग्रीटेक के हैं। इनका एक कैंपेन है धानुका का, इंडिया का प्रणाम हर किसान के नाम। तो मैं चाहूँगी सर कि आप ये बताएं कि इंडिया का प्रणाम हर किसान के नाम कैंपेन क्या है, और साथ में जो है वो धानुका की इनिशिएटिव क्या क्या है कॉटन, कपास और सोयाबीन किसानों के लिए, इसके बारे में जानकारी दे प्लीज़। सर्वप्रथम डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील मान्यवर, कृषी विज्ञान केंद्र अकोला येथील वैज्ञानिक मंडळी, उपस्थित सर्व शेतकरी बंधू, महिला बचत गट व सर्व कंपनी प्रतिनिधी यांचं सर्वात पहिले मी सूरज देशमुख धानुका एग्रीटेक लिमिटेडतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या आपल्या सगळ्यांसाठी। सुरुवात करण्यापूर्वी धानुका एग्रीटेक लिमिटेड या कंपनीचा परिचय आपल्या सर्वांसोबत आहेच, तरी एक थोडक्यात परिचय करून देतो। धानुका कंपनी ही ॲग्रो इंडस्ट्रीमधली एक नामांकित भारतीय कंपनी आहे, जी गेल्या 42 वर्षापासून आपल्या भारतीय शेतकऱ्याला विविध प्रकारचे कीटकनाशक, बुरशीनाशक आणि तणनाशक हे अवेलेबल करून देण्याचं काम करते। कंपनीचे विविध मल्टीनॅशनल कंपन्यांसोबत तांत्रिक करार आहेत आणि जगाच्या पाठीवर जे काही चांगलं केमिकल आहे हे आपल्या भारतीय शेतकऱ्याला पोहोचवून देण्याचं काम करते। फॅक्टरीज आहेत व जवळपास 1,500 विक्रेता व वितरक बंधूच्या चॅनलमार्फत आपल्या विविध शेतकऱ्यांपर्यंत औषधी पोहोचवण्याचं काम करत असते। फक्त कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूज नाही, तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून सुद्धा धानुका एग्रीटेक लिमिटेड मार्केटमध्ये काम करते। जसं की विश्व जल दिवस हा 22 मार्चला धानुका जवळपास 10 वर्षापासून साजरा करत आहे। त्यासाठी आम्ही ग्रामीण भागातील शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करतो आणि पाणी वाचवण्याचे महत्त्व, पाण्याचे महत्त्व आणि पाणी वाचवण्याचे वेगवेगळे प्रकार असं ग्रामीण भागातल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना आम्ही चित्र काढायला लावतो आणि त्यांना बक्षीस वितरण करतो। त्याच्यामध्ये पाण्याबद्दलचं त्यांचं प्रेम, आवड वाढावी। त्यानंतर वृंदावन येथे आमचं एक आश्रम आहे, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे आमचे कस्टमर तिथे जाऊन एक दिवस थांबू शकतात आणि आजूबाजूच्या मंदिराला भेटी देऊ शकतात। त्याचबरोबर राजस्थानमध्ये नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवर 12वीपर्यंत मुफ्त शिक्षण देण्याचं कामसुद्धा धानुका एग्रीटेक लिमिटेड करते। व त्याच पद्धतीने धानुका एग्रीटेक लिमिटेडचं
सगळ्यात मुख्य काम म्हणजे धानुका कंपनी ही एक फार्मर सेंट्रिक कंपनी आहे. आम्ही जे काही कार्य करू त्या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी शेतकरी असावा असं आमचं ध्येय आहे. आणि आमचे प्रत्येक पाऊल हे शेतकऱ्याच्या समृद्धीसाठी उठतात. शेतकरी बंधू, आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोरोनाच्या कठीण काळामध्ये सुद्धा संपूर्ण जग थांबलं होतं, पण आपला शेतकरी राजा राब वावरत होता. फूड सिक्युरिटी म्हणजे अन्न सुरक्षामध्ये सुद्धा आपल्या भारतीय शेतकऱ्याने खूप मोलाचा वाटा उचललेला आहे. शेतकरी थांबला तर संपूर्ण जग थांबेल. त्यामुळे आपल्या शेतकऱ्याला आपल्याला नमन करणं गरजेचं आहे, त्याचं अभिनंदन करणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की देशाच्या सीमेवर सैनिक लढत असतो आणि असं म्हणतात की सैनिक हे पायावर चालते, पण मी तर असं म्हणतो की सैनिक पायावर नाही, सैनिक हे पोटावर चालते. कारण त्याचं पोट भरण्याचं काम हे आपले शेतकरी बंधू करतात. त्यामुळे एकदा शेतकरी राजासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. फक्त शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, बळीराजाचं राज्य येऊ दे, फक्त असं म्हणून चालणार नाही. तर शेतकऱ्याला खरा त्याचा मान सन्मान मिळणं गरजेचं आहे. तर यासाठी आम्ही इंडिया का प्रणाम हर किसान के नाम याचं एक कॅम्पेन पूर्ण भारतभर सेलिब्रेट करत आहोत. तर एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आपल्या शेतकरी राजासाठी समर्पित करू इच्छितो. आपण काळजीपूर्वक ऐकावी. पूछिए किसी भी किसान से, छोटा हो या बड़ा, कितना बेशकीमती होता है उसके लिए जमीन का एक टुकड़ा. जमीन के उस टुकड़े में हर किसान सपने बोता है. कड़कती धूप हो या आंधी तूफान, फसलों में खुद उगता है, फसलों के साथ सोता है. जानता है मौसम के मिजाज पर उसका बस नहीं है. मेहनत, लगन, उम्मीद, जुनून, बस यही उसकी जिंदगी है. सींचता है खेत को अपने पसीने से, धानुका पर विश्वास से, हौसलों से अपने सीने के. महज अन्नदाता कहने से काम नहीं बनता है. ऐ किसान, तुझे पूरे देश का प्रणाम तो बनता है. धानुका, इंडिया का प्रणाम हर किसान के नाम. तर बघितलंच एक छानशी व्हिडिओ क्लिप धानुका ॲग्रीटेक लिमिटेडद्वारे आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी समर्पित केलेली आहे. तरी मी सर्व शेतकरी बंधूंना आणि हॉलमध्ये उपस्थित सर्व प्रतिनिधींना विनंती करतो, मी 3 वेळेस हा नारा देईन. माझ्या पाठोपाठ आपल्यालासुद्धा तो नारा रिपीट करायचा आहे. मी म्हणेन इंडिया का प्रणाम, आपण सर्वांनी म्हणायचं आहे हर किसान के नाम. यानंतर धानुका ॲग्रीटेक लिमिटेडद्वारा शेतकऱ्यांसाठी नवीनोत्तम टेक्नॉलॉजी हे दरवर्षी आपण उपलब्ध करून देत असतो. यामधील सर्वात नवीन टेक्नॉलॉजी म्हणून आपल्यासमोर जे मायकॉर हे एक हाय इल्ड टेक्नॉलॉजीचं ग्रॅन्युअल फॉर्म्युलेशनमधलं बायो फर्टिलायझर आपल्यासमोर आहे. मायकॉर याचा गुणधर्म असा की मायकॉरला राहण्यासाठी स्वतःचं घर नसते. मायकॉरला जिवंत राहण्यासाठी झाडाच्या मुळांची गरज असते. आणि मायकॉर म्हणजे एक जिवंत बुरशी, त्याला आपण म्हणतो मायकॉरिझा. मायकॉर काय काम करते तर मायकॉर आपल्या जमिनीमध्ये जे सुप्त अवस्थेत पडलेलं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, पाणी आहे आणि इतर जे झाडाला पोषक असे घटक आहे, हे झाडाला अपटेक करून देण्यासाठी मदत करणारं बुरशी आहे. आता ही जिवंत बुरशी असल्यामुळं याला जिवंत राहण्यासाठी त्याला झाडाला जिवंत ठेवणं गरजेचं आहे. आपले एक थोर स्वातंत्र्य सेनानी होऊन गेले, त्यांचं नाव होतं सुभाषचंद्र बोस, डॉक्टर सुभाषचंद्र बोस. त्यांनी एक नारा दिला होता. त्यांनी नारा दिला होता की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. तसंच हे मायकॉर आपल्या झाडाला म्हणते की तू मला राहण्यासाठी घर दे, कारण याला घर नाही आहे, हा बेघर आहे. तर झाडाला म्हणते तू मला राहण्यासाठी घर दे, त्याच्या बदल्यात मी तुला आजूबाजूला पडलेलं नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्य हे अपटेक करून देण्याचं काम करतो. आणि झाडाच्या पेशीमध्ये, झाडाच्या मुळामध्ये हे घर करून स्वतःची एक कॉलनी तयार करतो आणि ते अपटेक करण्याचं काम मायकॉर करत असते. आता हे झाडाची एक मूळ दिसत आहे आपल्याला, आणि त्या झाडाच्या मुळामध्ये जे बारीक तंतू मुळं दिसत आहेत हे आहेत मायकॉरचे स्पोर्स. आता झाडाची जी मुख्य मूळ आहे आणि त्याच्या बाजूला जे झालर आपल्याला दिसत आहे पांढऱ्या कलरची,
ही आहे मायकॉरनं स्प्रेड करून आजूबाजूला पसरलेली मायकॉरिझा ही बुरशी. आता बाजारामध्ये जवळपास 2 प्रकारचे मायकॉरिझा अवेलेबल आहेत. एक आहे एंडोमायकॉरिझा, दुसरा आहे एक्टोमायकॉरिझा. पण धानुकाचं जे उत्पाद मायकॉर आहे हे एंडोमायकॉरिझा आहे. आणि याच्यातला मुख्य फरक जे आपल्या फायद्यासाठी आहे तर तो हा आहे की आपलं मायकॉर आहे AMF कॅटेगरीचं, म्हणजे त्याला म्हणतो आपण अर्बॉस्क्युलर मायकोरायझल फंजाय. हे काय करते, झाडाच्या बाजूला ज्यावेळेस आपण खतासोबत फेकतो तर हे झाडाच्या मुळामध्ये घर करते आणि घर केल्यानंतर बाहेर स्प्राउटिंग काढून निघते. पण जे एक्टोमायकॉरिझा आहे, ज्याला आपण व्हॅम म्हणतो, व्हेसिक्युलर अर्बॉस्क्युलर मायकॉरिझा, हे झाडाच्या बाजूला सूक्ष्म अन्नद्रव्य आणून सोडते आणि झाडाला म्हणते बाबा मी माझं काम केलं, आता तुला घ्यायचं तर घे. पण झाडाची कॅपॅसिटी जर नसेल, झाडांच्या मुळाची कॅपॅसिटी अपटेक करण्याची नसेल तर ते तिथं सुप्त अवस्थेत पडून राहील. आता शेतकरी बंधूंना आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण खतावर किती खर्च करतो, खताच्या बॅग किती महागड्या झालेल्या आहेत. पण हे सर्वच्या सर्व खत आपल्या पिकाला अवेलेबल होते का? नाही होत. जवळपास 50 ते 60% खत आपल्या पिकाला अवेलेबल होते आणि बाकीचं जे 40% खत आहे हे जास्त उष्णता झाली की बाष्पीभवनाद्वारे उडून जाते किंवा जास्त पाऊस पडला तर जमिनीमध्ये लीच होऊन खाली पर्कोलेट होऊन जाते. अशा परिस्थितीमध्ये मायकॉरिझा हे त्याला अपटेक करून झाडाला तग धरून राहण्यासाठी मदत करते. मायकॉरिझा, धानुकाचं मायकॉर हे जेल टेक्नॉलॉजी आधारित एक तंत्रज्ञान आहे, ज्याच्यामध्ये त्या मायकॉरिझाला जेलद्वारे कोटिंग केल्या जाते. म्हणजे जास्त पाऊस पडलं तरी ते विरघळून जात नाही लवकर आणि जास्त ऊन झालं तरीसुद्धा बाष्पीभवन होत नाही. हे झाडाच्या मुळासोबत सहजीवी संबंध स्थापन करते आणि एक दुसऱ्यांना मदत करते. ज्यावेळेस मायकॉरिझा आपण वापरतो त्यावेळेस जमिनीत प्रॉपर ओलावा असणं फार गरजेचं आहे. हे आपलं कपाशीचं झाड समजा किंवा सोयाबीनचं झाड समजा, आणि तिथे जे मुळं आहेत, काळ्या मुळं, ह्या आपल्या झाडाच्या मुख्य मुळं आहेत. पण बाजूला जे पांढऱ्या मुळं आपल्याला दिसत आहेत हे मायकॉर आहे, ज्या जमिनीमध्ये आपल्या मुळासोबत सहजीवी संबंध स्थापन केल्यानंतर तयार झालेले आहेत. मायकॉर एकरी 4 किलो, सोयाबीन असो, कपाशी असो किंवा कुठलंही पीक असो, मायकॉरचा संबंध झाडाच्या मुळासोबत आहे, जमिनीची सुपीकता वाढवण्यासोबत आहे. त्याच्यामुळं कुठल्याही पिकासोबत आपण मायकॉरचं ॲप्लिकेशन करू शकतो. जर हॉर्टिकल्चरल क्रॉप असतील, फ्रूट क्रॉप असतील, जसे की आपण केळी, संत्रा, ऊस, तर याला ॲप्लिकेशन करताना त्याचा डोस होतो 8 किलो प्रति एकरचा. ड्रीपद्वारे सुद्धा आपण देऊ शकतो, पण याला 24 घंटे आधी पूर्ण भिजवून ठेवावं लागते आणि त्याचा अर्क काढून मग ते आपण ड्रीपद्वारे देऊ शकतो. आता मायकॉरची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आपण पाहूया. ये मिट्टी, यही हमारी असली विरासत है. इसकी जिम्मेदारी पुरखों से होते होते आज मेरे हाथों में है. और एक दिन ये छोटे नन्हे हाथ इसकी देखभाल करेंगे, पर तब तक उसका ख्याल रखना मेरा फर्ज है. कर दिया ऐलान है, फसलों की शान है, खेतों में मुस्कान है, माइकोर उन्नति की उड़ान है. जब जड़ों में हो जान, बढ़ेगी उपज, बढ़ेगा मान. ये जड़ों को ताकत दिलाता है, उनकी क्षमता को बढ़ाता है, हर पोषण को पहुंचाता है, मजबूत फसल दे जाता है. झूमते खेत और खलियान है, हर किसान का अरमान है, खुशियां चूमे आसमां, ये अनमोल सा वरदान है. अब खेतों में मुस्कान है, माइकोर उन्नति की उड़ान है. जब जड़ों में हो जान, बढ़ेगी उपज, बढ़ेगा मान. धानुका का माइकोर एक ऐसा उत्पाद जो पोषक तत्वों की अवशोषण क्षमता को बढ़ाए एवं जड़ों को मजबूत बनाए. माइकोर, जब जड़ों में हो जान,
बढ़ेगी उपज, बढ़ेगा मान। मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो की आपल्या शेतामध्ये कुठलेही पीक लागवडी करताना खतासोबत मायकोर एकरी 4 किलो आपण द्यावे, जेणेकरून आपल्याला उत्पादनामध्ये चांगली वाढ होईल. यानंतर आपण थोडक्यात कपाशी या पिकाबद्दल माहिती घेऊया. सर्वप्रथम आपल्यापैकी कोणी सांगू शकेल कपाशीमध्ये मुख्य समस्या आपल्याला काय आढळून येतात? मला असं वाटते रस शोषक किडी हा कपाशी पिकामधला सगळ्यात मोठा पेस्ट आहे आणि त्याच्यावरच सगळ्यात जास्त आपल्याला फवारे करायची गरज पडते आणि त्याच्यामध्येच आपला जास्त खर्च होतो. तर आपण धानुकाचा स्टॉल बाहेर लावलेला आहे, त्या स्टॉलवर येऊन आपण आपल्या समस्याचं निराकरण करून घ्यावं. व पुन्हा एकदा मी आयोजकाचा आभार मानतो की त्यांनी धानुका ॲग्रीटेक लिमिटेडच्या वतीने मला इथे बोलण्याची संधी दिली आणि सर्व शेतकरी बंधूंना परत एकदा विनंती करतो की मायकॉर आणि डिसाईड या प्रॉडक्टचा आपल्या पिकावर तुम्ही वापर करावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. मायकॉरचा प्रति एकरी डोज आणि डिसाईडचा प्रति एकरी डोज कोण सांगेल? हातवरती करायचा आपल्याला. मायकॉरचा जो डोज आहे तो 4 kg पर एकर आहे आणि जो डिसाईडचा डोज आहे तो 500 ग्राम प्रति एकर आहे. एकदम बरोबर उत्तर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. तो अभी हम कार्यक्रम को आगे बढ़ाते हैं और उससे पहले जो है वो हमारे बीच 2 और गेस्ट आए हैं. मैं उनका पहले स्वागत करना चाहूँगी. डॉक्टर DS कनकाल सर हैं, असिस्टेंट प्रोफेसर ऑफिसर इंचार्ज सॉइल एंड वाटर टेस्टिंग लेबोरेटरी डिपार्टमेंट ऑफ सॉइल साइंस एंड एग्रीकल्चर केमिस्ट्री, डॉक्टर PD KV अकोला महाराष्ट्र से. सर आपका स्वागत है हमारे कार्यक्रम में. इसके अलावा हमारे साथ हैं मिस्टर संदीप सर GM प्रभ मोटर्स इंडिया लिमिटेड से. सर आपका भी स्वागत है हमारे कार्यक्रम में. तो मैं कार्यक्रम को आगे बढ़ाती हूँ. मैं स्वागत करना चाहूँगी डॉक्टर धनराज सर का, जो कि डायरेक्टर एक्सटेंशन एजुकेशन है, डॉक्टर PD KV अकोला महाराष्ट्र से. सर बताने वाले हैं, अभी मुझे कल पता चला है कि गुलाबी सुंडी को लेकर सर ने कुछ रिसर्च किया और काफ़ी ज़्यादा किसानों को फ़ायदा हुआ. तो उसके बारे में कपास और सोयाबीन की कुछ पैथोलॉजी, कुछ सॉल्यूशन के बारे में सर बताएंगे और साथ में सर बताएंगे जो यूनिवर्सिटी है, विद्यापीठ है, उनके कुछ इनिशिएटिव के बारे में कि कैसे किसानों के लिए वो काम कर रही है जिससे कि इन्वेस्टमेंट कम कर सके और मुनाफा ज़्यादा हो सके. तो सर प्लीज़ इसके बारे में बताइए. या ग्रीन टीव्हीच्या माध्यमातून जे शेतकरी बांधवामध्ये पर्टिक्युलरली पूर्ण भारतामध्ये आणि आता सध्या या महाराष्ट्रामध्ये जो एक कार्यक्रम राबवला जातो आहे, शेतकऱ्यांमध्ये विविध तंत्रज्ञानाचं प्रसार आणि प्रसार करण्यासाठी जी चळवळ निर्माण करून राहिलेली आहे, त्या निमित्तानं या ग्रीन टीव्हीचं मी अकोला जिल्ह्यामध्ये हार्दिक स्वागत करतोय आणि पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना त्यांच्या विविध कंपन्यांच्या किंवा विविध संशोधन संस्थांच्या माध्यमातून जे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचं जे काम हे करत आहेत, त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा. तर आपल्याला माहीत आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आपल्या विदर्भातील 11ही जिल्ह्यासाठी शेतकरी बांधवांच्या निकड आणि गरजेप्रमाणे काम करत असून त्याप्रमाणे शेतकरी बांधवांमध्ये ते तंत्रज्ञान पोहोचवण्याचं विविध माध्यमाच्या माध्यमातून काम करतो आहे. संशोधन झालेल्या तंत्रज्ञानाचा विस्तारीकरण म्हणजे विस्तार शिक्षण एज्युकेशन, असं 4 मॅन्डेट्स घेऊन आपण संपूर्ण विदर्भातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो. शिक्षणाच्या माध्यमातून सांगायचं झालं तर BScचं आहे, MScचं आहे, PhDचं आहे आणि 2 वर्षाचा कृषीचा डिप्लोमा आहे, माळी प्रशिक्षणाचा डिप्लोमा आहे. अशा प्रकारचे जवळपास 14,500 विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेतात आणि त्यामधून आपल्या शिक्षणाची गंगा पूर्ण महाराष्ट्र विदर्भापर्यंत आणि पूर्ण भारतभर पसरल्या जात असते. संशोधनासाठी सांगायचं झालं तर आता आपल्याला 52 वर्ष झालेत विद्यापीठाला. 1581 विविध प्रकारचे तंत्रज्ञान या विद्यापीठाने शेतकरी बांधवांसाठी दिलेत. 181 विविध पिकांच्या जाती दिल्यात आणि 54
कृषी अवजारे आणि मशिनरी दिल्यात. त्यामध्ये मग टेक्नॉलॉजीमध्ये तंत्रज्ञानामध्ये असेल, आपल्याला सांगायचं सोयाबीनचं BBF टेक्नॉलॉजी आपली आहे. पाणी आणि अडवा जिरवा ही आपली टेक्नॉलॉजी आहे. जातीमध्ये जर बोलायचं झालं तर सोयाबीनची सुवर्ण सोया आंबा ह्या रिसेंटली 2 वर्षातल्या तंत्रज्ञान आपलं आहे. PDKB कांचन आपलं आहे. आणि आताच आंतरराष्ट्रीय तृणधान्य या निमित्तानं आपण यावर्षी एक नवीन मिलेट्समधली व्हरायटी PDKB प्रारंभ म्हणून आपण आत्ताच या मागच्या मेमध्ये एक रिलीज केली पूर्ण महाराष्ट्रभर. पहिला PDKB हे आहे विद्यापीठ की ज्या PDKB आरंभ म्हणून नावाचं तर नाचणीची व्हेरायटी आपण काढली. मक्यामध्ये सुद्धा चांगला हायब्रिड आपण यावर्षी रिलीज केलेत. मशिनरीच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपली पूर्ण भारतभर PDKB दाल मिल आपली आहे, ज्या माध्यमातून पूर्ण भारतामध्ये 7,000 युनिट्स स्थापन झाले आहेत. आणि त्या माध्यमातून छोटे मोठे उद्योग शेतकरी बांधवांना त्यांचं शेतातील तूर असेल, चणा असेल, हे प्रोसेस करण्यासाठी, लघुउद्योग उभारण्यासाठी एक जास्त कामात येत असतं. मागच्या 2 वर्षामध्ये आपण सीताफळाचं गर काढणारी मशीन काढली, मिरचीचं बी काढणारी मशीन काढली, चण्याचं हरभऱ्याचे घाटे सोलणारी मशीन काढली. घाटेमधून चणे, हिरवे चणे वेगळे करणारी मशीन काढली. हरभऱ्याचा ज्वारीचा हुरडा काढणारी मशीन काढली. अशा प्रकारचं विविध तंत्रज्ञान ज्या माध्यमातून शेतकरी बांधव एक उद्योजक होऊ शकतील अशा प्रकारचं आपण एक काम केलं. आता विस्ताराचं कार्य करायचं म्हणजे हे जे सगळं झालेलं संशोधन कृषी विभागाच्या मार्फत आणि जे काही विस्तार कार्य करतात, जसे ग्रीन TV हे विस्ताराचं कार्य करतं, टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान प्रचार करण्याचं काम करतं. त्या माध्यमातून एकमेकाशी NGO करून सामंजस्य करार करून आपण पूर्ण विदर्भामध्ये पोहोचवण्याचं काम करतो. त्या व्यतिरिक्त आपले या विदर्भामध्ये 14 कृषी विज्ञान केंद्र आहेत. त्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आणि कृषी विभागातील मंडळींना विविध प्रशिक्षण देण्याचं काम, जे संशोधन झालेलं आहे ते शेतावरचे प्रात्यक्षिक दाखवून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दाखवून देतो आपण की ही नवीन जात निघालेली आहे, हे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा वापर जर केलं तर जास्तीत जास्त उत्पादनामध्ये आपल्याला भर होऊ शकते. असं या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपण हे करतोय, प्रशिक्षण देण्याचं आपलं काम करतोय. यावर्षी मिलेटच्या अनुषंगाने आपण प्रोसेसिंग युनिटचे काम, म्हणजे मिलेटमधून जे आपण वेगवेगळे पदार्थ तयार करण्याचं काम, हे सुद्धा प्रशिक्षणाचं काम त्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून होते. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तंत्रज्ञान प्रसार करण्यासाठी दरवर्षी आपल्याला माहीत आहे 5 दिवसाचं एक ॲग्रोटेक भव्य मोठं कृषी प्रदर्शन डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जयंती दिनानिमित्त 27 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत होतं. त्या ठिकाणी आपण सगळे साक्षीदार आहात. दुसरं शिवार फेरीचा कार्यक्रम आपण विद्यापीठाच्या स्थापना दिवसानिमित्त करतो आपण 3 दिवसाचं. हे प्रचार आणि प्रसार तंत्रज्ञान करण्याचं माध्यम आहे. आणि यावर्षीसुद्धा आपण आपली PDKB जी मेन गेट आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावर अशाच प्रकारचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनचं काम आपण यावर्षी येणाऱ्या या पुढच्या सप्टेंबरमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी केलं आहे. आणि या वर्षीच्या शिवार फेरीचं प्रमुख हे जो आहे लक्षण जो आहे तो म्हणजे आपण जसे आता आपली धानुका कंपनी आहे, आपली अंकुर कंपनी आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या 14 कंपन्यांना आपण या ठिकाणी इन्व्हाइट केलेले आहेत. आणि त्यांचे प्रात्यक्षिक डेमॉन्स्ट्रेशन, लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. हा आपलं एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण काम आपण यावर्षी आदरणीय गडाख साहेबाच्या संकल्पनेतून आपण ते करतो आहे. म्हणून आपण सगळेजण या येणाऱ्या सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपली शिवार फेरी दरवर्षी 20 ऑक्टोबरला होते,
पण यावर्षी आपण सप्टेंबरच्या शेवटी करतो, कारण ऑक्टोंबरला सगळे पिकं निघून जातात जवळपास आणि फक्त कापूस असते, म्हणून आपण शेतकरी बांधवांना सगळे भाजीपाला, सोयाबीन, कापूस सगळे एकत्रच या मिळायला पाहिजे म्हणून आपण 15-20 दिवस पुढे करतो आहे, म्हणजे अर्ली घेतो आहे. ही चांगली आपल्यासाठी एक जमेची बाजू आहे आणि म्हणून सगळेजण आपण यावर्षी त्या ठिकाणी एक निमंत्रण मी तुम्हाला या निमित्ताने देतो आहे. दुसरं असं की आपण दरवर्षी 1 जुलै कृषी दिन साजरा करतो. त्या ठिकाणी विदर्भातील जे महाराष्ट्र शासनाने विविध पारितोषिक देऊन गौरवित केलेले शेतकरी बांधव आहेत, त्यांचा सत्कार करण्याचं काम पूर्ण विदर्भातील शेतकरी बांधवांचा आपण 1 जुलै या वसंतराव नाईक यांच्या जन्मदिवसानिमित्त करत असतो. म्हणजे हा सुद्धा एक प्रचार आणि प्रसार तंत्रज्ञानाचा भाग आहे. आपण दरवर्षी आपल्याला माहीत आहे की खरीप एक मेळावा आपण घेत असतो. त्या ठिकाणी आपण तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रसार येणाऱ्या खरीप हंगामातल्या जे काही पीक आहेत त्या ठिकाणी तंत्रज्ञान सांगतो आणि बियाणांची विक्री करतो. फार मोठा दरवर्षी उत्पाद हा मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपला असतो. एक आपला जो उपक्रम आहे महिला सक्षमीकरणच्या नावाखाली वुमन एम्पॉवरमेंट डे, आपला वर्ल्ड वुमन एम्पॉवरमेंट डे 8 मार्चला, म्हणून आपण मार्चमध्ये विदर्भातील ज्या महिला अतिशय उत्कृष्टपणे या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून किंवा कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्यांनी सक्षमपणे आपला पायावर उद्योग उभं केलेले आहेत, त्या महिलांचा सत्कार 14 कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जवळपास आपण 28 महिलांचा सत्कार दरवर्षी करत असतो. त्यांची लाईव्ह स्टोरी जसे या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ फिल्म बघायला मिळतं, त्या ठिकाणी 3-4 मिनिटाची आपण व्हिडिओ फिल्म दाखवतो, जेणेकरून सगळ्या महिलांना त्या ठिकाणी जवळपास 700-800 महिला असतात. ठाकरे सभागृहाला कार्यक्रम होतो. बाकीच्या महिलांनासुद्धा त्या ठिकाणी त्यातून एक प्रेरणा मिळावी, हा त्यामागचा एक उद्देश असते. आता नवीन आपण या जानेवारीपासून आदरणीय कुलगुरू डॉक्टर गडाख साहेबांच्या संकल्पनेतून 5 आपण नवीन आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम घेऊन आलो आणि तो म्हणजे पहिला मॉडेल व्हिलेज संकल्पना. आपण विदर्भामध्ये 11 जिल्ह्यातील एक गाव या निमित्तानं 11 गावांची निवड केलेली आहे आणि त्या ठिकाणी पूर्णपणे कृषी विद्यापीठाचं तंत्रज्ञान आणि संलग्न संस्था ज्या आहेत, कृषीच्या संस्था आहेत, कृषी विभाग आहे, आत्मा आहे, डेअरी आहे, फिशरी आहे, माहीम आहे, पशुसंवर्धन विद्यापीठ आहे, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी 3 वर्षामध्ये त्या गावचा उत्पादन, जर आज पूर्ण गावाचं उत्पादन 1 करोड जर असेल तर आपल्याला या 3 वर्षामध्ये डबल करायचं आहे. आणि डबल करायचं म्हणजे फक्त आपल्याला गोष्टी सांगायच्या नाही आहेत, त्या ठिकाणी तंत्रज्ञान वापरून डबल करायचं आहे. मग जसा पहिला तंत्रज्ञान असेल, पीक स्पर्धा त्या ठिकाणी आपण घेतो आहे. यावर्षीपासून सगळं 11 जिल्ह्यामध्ये घेतलेलं आहे. डेमॉन्स्ट्रेशन आपण त्या 25-30 शेतकऱ्यांना दिलेलं आहेत. काही सोयाबीनचे डेमॉन्स्ट्रेशन आहे, काही आपल्या तुरीचे आहेत, काही कापसाचे आहेत. मग त्या ठिकाणी आपल्याला कास्ट ऑफ प्रोडक्शन, आपल्याला उत्पादन खर्च कमी करायसाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर करायसाठी आपल्याला त्या ठिकाणी आपण तंत्रज्ञान देतो आहे. एकात्मिक फीड व्यवस्थापनमध्ये आपण करतो आहे. IFS मॉड्यूल त्या ठिकाणी देतो आहे. गोट्री असेल, पोल्ट्री असेल, अशा प्रकारचे युनिट कमीत कमी 10 युनिट त्या गावामध्ये आपल्याला उभे करायचे आहेत आणि त्या माध्यमातून आपल्याला एंटरप्रिनरशिप त्या भागात डेव्हलप करायचे, त्या गावात डेव्हलप करायचे. आमचा त्या प्रामुख्याने उद्देश एकाच आहे की वेगवेगळ्या तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरून, मग त्या सोयाबीनचं असेल, कापसामध्ये असेल, नीड बेस. आता आपण भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये धानाच्या बेसवर केलेला आहे. मग आता ठिकाणी आपल्याला एका ठिकाणी करडीचा आपल्याला जर प्रचार करायचा असेल, मग करडी, तेलबिया याचं उत्पादन करून आपण स्वतःचा ब्रँड निर्माण करू शकतो का, आणि तो तेल आपण बॉटलिंग करून त्या गावाच्या नावाने, आता आम्ही अकोला जिल्ह्यामधले चेलका नावाचा विलेज आहे, तो त्याला आम्ही एक ॲडॉप्ट केलेला आहे की त्या ठिकाणी आपण चेलका नावाचं, मग चेलका नावाने आपण तेल विकू शकतो का, आपला स्वतःचा ब्रँड तयार करू शकतो का, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. आणि त्याचं उत्तर नक्कीच हो आहे. तुरीचं दाल मिल आपण त्या ठिकाणी प्रोसेस करून आपण दाल विकू शकतो का, त्याचं पण उत्तर हो आहे. आणि अशा प्रकारचं व्हॅल्यू ॲडिशन करून आपण त्या ठिकाणी उत्पादन वाढवण्याची आणि त्या शेतकरी बांधवांना सक्षम करण्याच्या माध्यमातून एक आदर्श गाव योजनेच्या माध्यमातून आपण जातो आहे. भविष्यामध्ये हे आदर्श गाव शासनाला 11 जिल्ह्यामधले जर झाले तर प्रत्येक तालुक्यामध्ये करण्यासाठी आपण एक प्रयत्न करणार आहे. शासनानं आपण त्याचा एक रोडमॅप देणार आहे.
दुसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपण शेतकरी बांधव जे प्रगतशील शेतकरी ज्यांनी प्रगती केली आहे त्यांचं आणि या कृषी विद्यापीठातील जे विद्यार्थी आहेत त्यांनी ज्यांच्या स्वतःच्या पायावर एक त्यांचा उद्योग उभं केलेला आहे अशा कृषी शेतकरी बांधवामधून एक आणि जे एक आपलं ॲल्युमिनाय विद्यार्थी आहे त्यातून एक असे 2 आयडल आम्ही दरवर्षी दर 2 महिन्यानंतर कृषी विद्यापीठाच्या 44 संशोधन केंद्रावर आणि कृषी विज्ञान केंद्रावर लावतो, जेणेकरून त्या त्या भागातील शेतकरी बांधव प्रेरित होतील आणि ती टेक्नॉलॉजी घेऊन ते प्रेरणा घेऊन स्वतःच्या उत्पादनामध्ये वाढ करतील. अशा प्रकारचा एक त्याला प्रेरित करण्याचं काम आपण करतो आहे त्या एक आयडलच्या नावाखाली. तिसरं एक शेतकरी शास्त्रज्ञ मंच आपण स्थापन केलेला आहे पूर्ण विदर्भातील सर्व कृषी विज्ञान केंद्रामध्ये आणि सर्व संशोधन केंद्रामध्ये, जेणेकरून या माध्यमातून शेतकरी आणि शास्त्रज्ञ दर मंगळवारी त्या ठिकाणी बैठक होतील. त्या ठिकाणी एकमेकाच्या ज्ञानाची आवाहनघेवाण होईल, तंत्रज्ञानाची आवक होईल आणि काही त्यांचे प्रश्न त्याच वेळेस आपल्याला सॉल्व्ह करता येऊन काही संशोधनासाठी फीडबॅक, कारण आपला शेतकरी बांधवसुद्धा अतिशय प्रगतशील आहे. काही गोष्टी त्यांच्याकडूनच बऱ्याचशा आपल्याला शिकण्यालायक असतात आणि म्हणून त्यांच्यातून काही आपल्याला एक फीडबॅक मिळतं संशोधनाचं की कुठल्या संशोधनाची आपल्याला करण्याची गरज आहे. या प्रकारे एक शास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञाचा संवाद वाढवण्याचं काम आपण हे करतो आहे. चौथं एक योजना आपण या ठिकाणी घेऊन आलो आहे की शेतकरी बांधवांना 11 जिल्ह्यामध्ये जसं या आपल्या ठिकाणी एटिक सेंटर आहे, विक्री केंद्र आहे, PDKB विक्री केंद्र, तशा प्रकारचं 11 जिल्ह्यामध्ये आपण PDKB विक्री केंद्राची स्थापना केलेली आहे, जेणेकरून त्या भागामध्ये त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना या विद्यापीठामध्ये जे बियाणं निविष्ठा मायक्रोन्यूट्रन असेल, माय फर्टिलायझर असेल, बायोपेस्टिसाइड्स असेल, हे सगळं त्या त्या ठिकाणी त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या भागातील शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावं अशा प्रकारचा त्याकरता संकल्पना आहे. म्हणजे जेणेकरून त्याला जर आपल्याला एखादी गोष्ट जर वापरायची जरी असली पण उपलब्ध जर झालं नाही तर ते मग आपल्याला वापरता येत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा एक प्रचार आणि प्रसार आणि शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी उपलब्ध होण्याचं साधन आपण त्या ठिकाणी करतो आहे. अशा प्रकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून हा आपण PDKB ॲट अ ग्लान्स विषयी मी बोललो आहे. आता मी मुख्य माझ्या गुलाबी बोंडअळीवर येतो. आपल्या 2017ला आपण 2006-16 पासून आपण काम करतो आहे. पूर्ण BTचा पेरा आपण आजही आहे. 14-15ला आपण विदर्भातील सगळं कापूस जिल्ह्यातील सर्वे केलं आणि त्या ठिकाणी BT कापसामध्ये गुलाबी बोंडअळी आहे, चांगली धष्टपुष्ट आहे, अतिशय त्या ठिकाणी पहिलवान झालेली आहे, खाद्य अतिशय आवडते तिला आणि म्हणून 2016ला आम्ही रिकमेंडेशन दिलं की आता कापसावर गुलाबी बोंडअळी आली. परंतु त्यावेळेस थोडंसं कानाडोळा झाला, कारण की जोपर्यंत आपला कुठेतरी त्याला सेटबॅक बसत नाही आणि 2017ला चांगला त्या गुलाबी बोंडअळीने सेटबॅक दिलं आणि मात्र आपण सगळे जागे झालो. त्या ठिकाणी 2017ला शासनाने 3300 कोटीचं पॅकेज पूर्ण महाराष्ट्राला दिलं. 3300 कोटी वाटले गुलाबी बोंडअळीच्या अनुदानासाठी. मात्र आपण सगळे एकत्रितपणे काम केलं आहे, कारण तंत्रज्ञान आपल्याकडे आहे, फक्त त्याला त्याच वेळेस वापरण्याची गरज आहे. आपण सगळे एकत्र आलो, कृषी विद्यापीठ एकत्र आलं, कृषी विभाग एकत्र आलं, NGO आलं, शेतकरी बांधव सगळे एकत्र आलं आणि या गुलाबी बोंडअळीवर आपण या 3 वर्षामध्ये चांगल्या प्रकारचं एक प्रबंधन तिचा करू शकलो, व्यवस्थापन करू शकलो आणि म्हणूनच की काय आता आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहीत झालं की जरी BT जरी कापूस असेल तरी आपल्याला गुलाबी बोंडअळीवरचं व्यवस्थापन एकात्मिक पीक नियंत्रणाच्या माध्यमातून केल्याशिवाय पर्याय नाही. हा त्यातला एक मेसेज आहे. म्हणजे आता गुलाबी बोंडअळी आपण जर BT कापूस लावलं तर गुलाबी बोंडअळी येणार नाही अशातला भाग नाही. आपण रस शोषण करणारा आपण चांगला मॅनेजमेंट करत होतो, बरोबर आहे, पण गुलाबी बोंडअळीकडे थोडासा आपण आपला डायव्हर्सन नव्हतं, कारण त्यावेळेस गरजही नव्हती. पण आता मात्र जरी BTचा कापसाचा जरी पेरा आपण जरी केला तर एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या माध्यमातून गुलाबी बोंडअळीचं व्यवस्थापन केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि म्हणून मागच्या 5 वर्षापासून आपण राज्य शासनाचं मी एक आभारी आहे की आपण 31 मेपर्यंत या मार्केटमध्ये बियाणंच उपलब्ध होऊ देत नाही. ती या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची एक ॲडवाईस आहे. आणि म्हणजे ते कीटकशास्त्र विभागाचा प्रमुख म्हणून मीच ॲडवाईस करत असतो आणि ते शासनाने त्या ठिकाणी GR काढून 31 मेपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचं जेणेकरून प्री मान्सून सोयी होणार नाही आणि त्या ठिकाणी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि म्हणून आता आपल्याला एक छोटंसं मी 5 मिनिटामध्ये ओझरचं घेतो.
गुलाबी बोंडअळी आपल्याला माहीत आहे, एकदा 35 दिवसाचा कापूस आला की गुलाबी बोंडअळी प्रथमतः चांगला पाऊस झाला की ज्या ठिकाणी तिचे कोश असतील त्या कोशातून एक पतंग निघतं, नर आणि मादीचं मिलन होतं आणि कोवळ्या पानावर, कोवळ्या पातावर जे काही कोवळे बोंड आहेत, फुलं आहेत, पात्या आहेत, पानं आहेत, या सगळ्या कोवळ्या पानावर छोटीशी लांबक बारीक पांढुरकी एक अंडी टाकते. जवळपास 150 ते 200 अंडी एक मादी टाकते आणि त्या मादीच्या अंडीतून 2 ते 3 दिवसामध्ये छोटंसं बारीक पिल्लं बाहेर निघते आणि तो बारीक पिल्लं पहिले पात्याला डंक मारते, पात्या असतील, फुलाला डंक मारते कारण फुलं असतील, आणि जोपर्यंत पात्या आणि फुलं असतात म्हणजे कपाशी लागवड झाल्यानंतर 30 ते 35 दिवसानंतर पात्याला डंक मारेल कारण पात्या असतात. 40-45 दिवस आले की फुलं सुरू होतात, मग फुलामध्ये जाईल आणि पात्या आणि फुलं हे दोन जर आपण वाचवू शकलो तर मात्र गुलाबी बोंडअळी आपल्या पिकामध्ये नगण्य राहील. आणि म्हणून पात्या आणि फुलं ह्या दोन गोष्टीमध्ये आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे. आणि पात्या आणि फुलं व्यवस्थापन जर करायचं असेल तर पहिलं 35व्या दिवसानंतर कामगंधे सापळे, फिरोमन ट्रॅप्स एकरी 2 किंवा 3 हे उभारून घ्या. काय होईल, कोशातून पतंग निघेल, त्या फिरोमन ट्रॅप्समध्ये जाईल, नर आणि मादीचे मिलन होणार नाही, त्या ट्रॅप्समधून मादीचा गंध निघते, नराला वाटते कुठेतरी मादी आहे आणि म्हणून तो जवळ येते, मादी राहत नाही आणि म्हणून तो त्या कामगंध सापळ्यामध्ये अडकते. कामगंध सापळ्याचा फोटो दाखव. कामगंध सापळ्यामध्ये अडकते आणि कामगंध सापळ्यामध्ये अटकला की अंडी टाकले जात नाही आणि तो जनरेशन रोकथाम त्या ठिकाणी होतो. हा पहिला 35व्या दिवसावर करा. 45-50 रुपयाला एक मिळतं. दर महिन्याला त्याचे लूर्स बदलावायचे. 10 ते 12 रुपयाला लूर मिळतात. एकदा लावल्यानंतर फक्त लूर्स बदलावायचे दर महिन्याला. डिसेंबरपर्यंत 5 वेळा लूर्स बदलवले तर 12×5 = 60 रुपये ते 45 रुपयाला आहे. 60 आणि 45 पूर्ण डिसेंबरपर्यंत एका फिरोमन ट्रॅपची किंमत 110 रुपये, 2 फिरोमन ट्रॅपची किंमत 220 रुपये, 3 फिरोमन ट्रॅपची किंमत 320 रुपये. 3 जरी फिरोमन ट्रॅप लावले, 5 फिरोमन ट्रॅप लावले तर फारच चांगलं. जेवढे जास्त लावाल तेवढे मॉथ त्याच्यामध्ये येतील आणि आपल्याला त्याच्या गुलाबी बोंडअळीपासून अंडी मिळणार नाही आणि पुढचं जनरेशन मिळणार नाही. दुसरं महत्त्वाचं त्या ठिकाणी हे झालं. दुसरं महत्त्वाचं, रोजिटी फ्लावर दाखवा. फुलं आहेत. आता हिचा पहिला खाद्य जो आहे पात्या आणि फुलं. प्रमुख खाद्य आहे बोंड, पण बोंड यावेळेस नसतात आणि म्हणून आपल्याला पात्यावर, फुलावर येतं. आता फुलामध्ये ही आतमध्ये तशी गेली म्हणजे फुलाच्या जवळ अंडी टाकली, अंडीतून 2-3 दिवसामध्ये अळी आली, अळी फुलामध्ये गेली आणि फूल खाऊन राहिली. आता फुलामधला त्रिकेसर, पुंकेसर सगळं जर रिप्रोडक्टिव्ह जर त्यानं पार्ट जर खाल्लं तर पुढचं कन्व्हर्जन होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी काय करतं, ह्या ज्या पाकड्या ज्या अशा उमललेल्या आहेत, हे जे पेटल्स आहेत, हे जे पाकड्या आहेत, या पाकड्यांना ती एकत्रित करते. ते पहा डोमशेप आहे, ते डोमशेप एकत्रित करतं आणि जो डोमशेप एकत्रित झाला तर समजायचं या ठिकाणी गुलाबीची बोंडअळी आहे. आता गुलाबी बोंडअळी आहे, डोमशेप एकत्र आला, गुलाबाची बोंडअळी आहे. मग अशा प्रकारच्या डोमकड्या शेतामधल्या 1-2 एकरातल्या, 5 एकरातल्या 2-3 बाया लावा आणि वेचून काढा. त्या डोमकड्या वेचून काढा आणि एखादा 2-3 फुटाचा गड्डा शेतामध्ये करा. त्या गड्ड्यात टाकानं मातीने पुरवून घ्या, जेणेकरून त्या अळ्या मरतील. अळ्यांना सोडू नका, कारण तुम्ही वेचून धुऱ्यावर टाकलं, अळ्या तुम्ही घरी आले का त्या तुमच्या दुसऱ्या शेतावर जातील. म्हणून त्याला मारणं गरजेचं आहे. तुमचा जर गड्डा जर तयार नसेल तर 2-3 लिटर, 5 लिटर, 10 लिटर पाण्याचा इन्सेक्टिसाइडचा द्रावण तयार करा आणि त्याकडे त्या गुलाबाच्या डोमकळ्या टाका. पोत्या पोत्याने तयार करून पोत्या पोत्याने वेचतात. हे पहिले जर आपण जुलै-ऑगस्टमध्ये जर केलं तर आपल्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव अतिशय कमी येते. इन्सेक्टिसाइडचा, रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची गरज पडत नाही. एखादी फवारणी झाली
तर निंबोळी अर्काची करा 5% किंवा अझाडायरेक्टिन बेस जी आहे निंब बेस इन्सेक्टिसाइड्स त्याची फवारणी करा. पण सुरुवातीलाच हे जर तुम्ही 2 कामं जर केले तर कुठल्याही प्रकारचं रासायनिक कीटकनाशक फवार करण्याची गरज पडणार नाही. 2 कॉम्पोनंट झाले. तिसरा कॉम्पोनंट आहे त्या ठिकाणी निंबोळी अर्काचा. किंवा आपल्याला वाटतं की आपण हे दोन्ही केलं नाही, फेरोमोन ट्रॅप लावलं नाही, पण काही डोमकळ्या दिसतात, डोमकळी वेचून घ्या आणि एखादा इन्सेक्टिसाइडचा अझाडिरेक्टिन बेस याचा असेल, एन्डॉक्साकार्ब असेल, क्लोरोपायरिफॉस असेल, प्रोफेनोफॉस असेल, एमेमेक्टिन बेंझोएट्स असेल, कुठलाही एखादा घटक त्या ठिकाणी 45-50 दिवसाच्या याच्यावर गुलाबी बोंडअळीसाठी फवारणी करून टाका. ज्या ज्या शेतकरी बांधवांकडे किंवा ज्या ज्या भागामध्ये ट्रायकोग्रामा नावाचा मित्र कीटक आहे, आमच्या प्रयोगशाळेमध्ये ते आहे. एका 70 रुपयाला 1 कार्ड आहे, एकराला 3 कार्ड वापरायचे. हा जो मित्र कीटक आहे, हा मित्र कीटक गुलाबी बोंडअळीच्या अंडीमध्ये आपली अंडी घालते आणि तो अंड्यातला जसा एम्ब्रियोनिक ज्यूस असते तो पूर्ण खाऊन घेते आणि गुलाबी बोंडअळीची अळी निघत नाही, कारण तो तिथे स्वतःची उपजीविका पूर्ण करते आणि त्या ठिकाणी तो मित्र कीटक ट्रायकोग्रामा बाहेर निघते. अशा प्रकारचं आपल्याला वौरवाग साहेब आपल्याला चेलक्यामध्ये 1 युनिट टाकायचं आहे. तुमच्याकडे महिला बचत गटाचे मंडळी भरपूर आहेत. अशा प्रकारचं आपण 1 युनिट जर छोटंसं जर टाकलं तर 2 महिन्यामध्ये ट्रायकोकार्ड्स आपल्या गावामध्ये आपण तयार करून मग त्या ठिकाणी वांग्याचं असेल, त्या ठिकाणी टोमॅटो असेल, त्या ठिकाणी कापूस असेल, अशा कुठल्याही पिकावर हरभरा आणि तूर सोडून कुठल्याही पिकावर पतंगवर्गीय अळीसाठी हा मित्र कीटक चालतो. आता ऑगस्ट आला, रसशोषण करणाऱ्या किडींचा जसं देशमुख साहेबांनी सांगितलं, धानुकाजी बरोबर आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर रसशोषण करणाऱ्या किडी आणि गुलाबी बोंडअळ्या एकत्र येतात. म्हणून गुलाबी बोंडअळीचं पहिले जर आपण व्यवस्थित केलं आणि रसशोषण करणाऱ्या किडींसाठी त्याच वेळेस मग त्या ठिकाणी आपिड असेल, जाशीड असेल. आता जाशीड आणि व्हाईट फ्लाय आणि थ्रिप्स हा थोडासा प्रॉब्लेम येईल. मी तुम्हाला शेवटी इन्सेक्टिसाइडचे नावं सांगतोय, थोडंसं लक्ष द्या जेणेकरून रसशोषण करणाऱ्या किडीपासून सुद्धा त्या ठिकाणी संरक्षण मिळेल. आता गुलाबी बोंडअळीसाठी ऑगस्ट महिना अत्यंत सुखाचा गेला, काही प्रॉब्लेम झाला नाही, एखाद्या इन्सेक्टिसाइडची फवारणी केलं. सप्टेंबरमध्ये 1 सप्टेंबर 15 सप्टेंबरच्या नंतर याचे बोंड चांगले तयार होतात. गुलाबी बोंडअळीचा प्रमुख खाद्य आहे बोंड. ती कधीही पानावर खात नाही, एक लक्षात ठेवायचं. पानं कपाशीचे कधीच खात नाही. प्रमुख खाद्य बोंड. बोंड नसल्यामुळे पाता आणि फुलं, फुलाचं कन्व्हर्सन बोंडमध्ये आलं तर फुलाला ते हात लावत नाही, कारण तिला प्रमुख खाद्य दिसते ना. म्हणून 15 सप्टेंबर नंतर 20 ते 25 दिवसाचे बोंड तिचं आवडतं खाद्य असते. आणि गुलाबी बोंडअळीसाठी थोडीशी थंडी, दिवसाचा टेम्परेचर रात्रीचा जास्त, दिवसाचा टेम्परेचर जास्त 29 ते 33 डिग्री टेम्परेचर, रात्रीचं टेम्परेचर कमी. सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हा जो प्रादुर्भाव, हा जो महिना आहे, या महिन्यामध्ये चांगला पोषक वातावरण आहे. आणि म्हणून सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे 2 महिने म्हणजे जुलै ऑगस्ट आपल्याला सांभाळायचं आहेत. जुलै ऑगस्ट आपल्या शेतामध्ये जर प्रादुर्भाव नसला तर सप्टेंबर ऑक्टोबरला येणार नाही. पण जास्तीत जास्त लक्ष आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ठेवायचं आहे, कारण त्या ठिकाणी बोंड जास्त आहेत, प्रमुख खाद्य आहे, टेम्परेचर वाढतो आहे, रात्रीचं तापमान थोडंसं कमी होतो आहे आणि तिचं पोषक वातावरण निर्माण होतो आहे. आणि म्हणून तिच्या ओव्हरलॅपिंग जनरेशन त्या ठिकाणी मग अंडी आहेत, छोट्या अळ्या आहेत, मोठ्या अळ्या, त्या सगळ्याच आहेत. म्हणून त्या ठिकाणी शेतामध्ये एक फिरायचं. आणि तुम्हाला सांगतो, फेरोमोन ट्रॅप लावल्यानंतर सतत 3 दिवस 8 ते 10 मात त्या ट्रॅपमध्ये जर आले, 8 ते 10 मात पतंग, नर पतंग सतत 3 दिवस, तर समजायचं आता फेरोमोन, आता गुलाबी बोंडअळी सुरू झाली, आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे. आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये काय करायचं? जनरली आपण आपले आजोपंजोबा सांगतात, अमावस्येच्या वेळेस किडींचा प्रादुर्भाव जास्त येतो. बरोबर आहे घुसरवाले साहेब, बरोबर आहे ना? अनुभवी मंडळी सांगतात. मग आता सप्टेंबरमध्ये, ऑगस्ट सप्टेंबरच्या एक पोळ्याची अमावस्या असते,
त्या गुलाबी बोंडअळीचे बोंड चांगले असतात, प्रादुर्भाव एखादा चांगला दिसतो, पूर्ण झाड वाढलेलं असते, आपल्याला माहीत होत नाही काय आहे काय नाही, ती येते अंडे टाकते निघून जाते, बरोबर आहे, खाते आणि नंतर आपल्याला ऑक्टोबरमध्ये दिसते, कारण नुकसान झाल्यानंतर आपल्याला दिसणार आहे ती. म्हणून त्या अमावस्येच्या वेळेस 2 दिवस किंवा 2 दिवसानंतर एखादी इन्सेक्टिसाईडची फवारणी करूनच टाकायची. याचा सायंटिफिक कारण जरी अमावस्या नसली पण ही गुलाबी मुंडळीचे पतंग पहाटेला 4-5 वाजता प्लिजंट वातावरणामध्ये कोशातून बाहेर निघतात आणि याला मिलन करण्यासाठी, नर आणि मादीचं मिलन करण्यासाठी अंधार आवश्यक असतो. मग ते अमावस्याचा असो का पौर्णिमेच्या ढग, त्या पौर्णिमेचा चंद्र जरी असेल आणि तो ढगामध्ये लपलेला असेल, चांगली अंधार असेल, तर त्या ठिकाणी अंधाऱ्या रात्री म्हणजे तिला काळोख असा पाहिजे आहे. जे पतंगवर्गीय जे कीड आहे तिला काळोख असा पाहिजे, अंधार पाहिजे आहे, मग ते पौर्णिमा असो की कुठलाही असो. म्हणून हा थोडासा एक अंधार काळोख हा त्याच्याशी लिंकेज करा. आणि अमावस्येच्या वेळेस, कारण अंडी टाकल्यानंतर 3-4 दिवस अडी यायला लागतं, 3-4 दिवस आपल्या हातामध्ये राहतात फवारणी करायसाठी. म्हणून एक फवारणी प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून माझी सगळ्यांना आग्रहाची नम्र विनंती असेल, करूनच टाकायचं. आपल्याला एकरातले 10-20 बोंड, 20 बोंड तोडायचे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये. ट्रॅप लावलेला नाही आहे, म्हणून आपल्याला त्या ठिकाणचे 10-20 बोंड एकरी तोडायचे रँडमली, एकरातले 20 झाडावरचे. त्याला फोडून पाहायचं, त्या ठिकाणी काही अड्या आहेत का ते पाहायच्या. 20 मध्ये जर एक बोर्डमध्ये जर अडी असेल तर ते 5% होईल 100ला. बरे, 5% आपल्याला करण्याची गरज नाही. 10 बोंडामध्ये एक अडी निघाली तर तुम्हाला औषधी फवारणी करायची गरज आहे. पण 5%च्या वर 5 ते 10% जर प्रादुर्भाव असला, म्हणजे 20 बोंडापैकी 2 बोंड जर किडेल असले तर तुम्हाला फवारणी करायची गरज आहे. असे अंदाज घ्यायचे आणि आपल्या पिकाचा संरक्षण करायचा. पहिली वेचणी आपली एकदा ऑक्टोबरमध्ये आली, दुसरी वेचणी 15 दिवसानंतर आली, 2-3 वेचण्या जर चांगल्या आल्या तर मात्र आपल्याला जास्त नुकसान त्यातून होत नाही. पण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी अशा प्रकारचं इन्सेक्टिसाइड्स आपल्याला मारण्याची आवश्यकता आहे. पण माझी अजून एक विनंती असेल, कुठल्याही प्रकारचं कापसामध्ये मोनोकोडोफास किंवा सिंथेटिक पायरॅथ्राइड्स बेस, सायपरमेथ्रिन असेल, डिकॅमेथ्रिन असेल, जे मेथ्रिन आहेत ते मारायचे नाही. मोनोकोडोफास मारायचं नाही. जरी रिकमेंड असेल, जरी कंपनीवाले भाऊसाहेब सांगत असतील तरी मारायचं नाही. त्यामुळे त्या कपाशीला हिरवपणा येते, लक्झरियस ग्रोथ येते, रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो. कारण आम्ही शास्त्रज्ञ आहोत, आम्ही कंपनीविषयी बोलणार नाही. आम्हाला जे आमच्या शेतकऱ्यांना, बांधवांना जे सांगायचं आहे तेच सांग. म्हणून माझी नम्र विनंती असेल की त्या पिरियडमध्ये, कारण आपण मोनोकोडोफासचा वापर जास्त करतो, कारण त्याच्याने लक्झरियस दिसते, हिरवगार दिसते, मन मोहक होते, वाटते माणसाला क्या बढिया कापूस आहे. पण त्या बढिया कापसामध्ये रस शोषण करणारी कीड आली तर मात्र आपलं घेऊन जाते. एक दुसरं, या सोयाबीनविषयी फक्त मी 2च मिनटं बोलतो, कारण मॅडमनी मला 15 मिनटं दिलेत. पण माझे कापूसाचे आणि सोयाबीनचे बांधव असल्यामुळे मी 5 मिनटं जास्त घेणार, कारण त्यांची गरज तीच आहे. आपली गरज आहेच कापसामध्ये. मी सोयाबीनविषयी बोलतो. आपला सोयाबीनचा पेरा आहे. सोयाबीन आता पेरून झाली, सीड ट्रीटमेंटची बीज प्रक्रिया कोणी केली नसेल त्याच्याविषयी मी आज बोलणार नाही. पण ज्या शेतकरी बांधवांनी सोयाबीनची बीज प्रक्रिया केली नसेल आणि आता 15-20 दिवसाचा पीक जर झाला असेल तर एक इन्सेक्टिसाइडची फवारणी 100% करून घ्या. त्या ठिकाणी एक खोडकिडा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकरातले 2-4 स्पॉट बघून घ्या, 5 स्पॉट बघा, 2-4 त्याच्यातले झाडं कोमेजले दिसतात का पहा. त्याच्यामध्ये चक्री भुंगा आहे का तो पहा. चक्री भुंगा एक दाखव रे, तो सिम्पटम दाखव, झाडाचं सिम्पटम दाखव. खोडकिड्यामुळे काय होतं, तो सोयाबीनचा झाड
पूर्ण सुकलेला दिसेल. चक्रीभुंग्यामुळे काय होतं, ज्या भागामध्ये चक्रीभुंगाचा डंक मारलेला आहे, एखाद्या फांदीवर असेल किंवा झाडाच्या शेंड्यावर असेल, जिथे डंक मारलेला आहे त्याच्या पुढचा भाग कोमेजला दिसेल, पूर्ण झाड नाही. कारण ज्या ठिकाणी त्यांनी डंक मारलं त्या ठिकाणपासून पुढे रस जात नाही, अन्नद्रव्य जात नाही. आता या ठिकाणी मारलं असेल तर हा कोमेजून जाईल, हा चांगला राहील. मग हा जर कोमेजला असेल तर समजायचं चक्रीभुंगा आहे. पूर्ण जर झाड कोमेजला असेल तर समजायचं खोडकिळा आहे. खोडकिळा पहिला 30 ते 35 दिवस येणार, नंतरची गरज नाही. मात्र चक्रीभुंगा 25-30 दिवसानंतर सुरू होतं आणि ते शेवटपर्यंत राहतं. म्हणून पहिले 40व्या दिवशी पहिले जर त्यांनी सीड ट्रीटमेंट केली नसेल, 15-20 दिवसानंतर एक फवारणी, 30-35 दिवसानंतर दुसरी फवारणी आणि 55-60 दिवसानंतर तिसरी फवारणी. नंतर फवारणी करायची गरज नाही. सीड ट्रीटमेंट केली असेल तर 25-30 दिवसानंतर फवारणी करा आणि 50-55 दिवसानंतर फवारणी करा. एखाद्या वेळेस तुमचा प्रादुर्भाव जर जास्त असेल तर त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार माझा शेड्यूल चालणार नाही, एखाद्या वेळेस तुमचा शेड्यूल वापरावा लागेल. कारण कधी कधी तुम्ही ग्रोथ रेग्युलेटर देता, हिरवं कंच आलं पाहिजे म्हणता, एन्झाईम टाकता, हेही टाकता, तेही टाकता, इन्सेक्टिसाईड, फंगिसाईड, बुरशीनाशक सगळे एकत्र टाकून मारून देता. त्याचा एक कॉकटेल निर्माण होतं. कॉकटेल माहीत असेल कुणाला? जवान पोरांना कॉकटेल जास्त माहीत असते. कॉकटेल झालं की मूळ त्याच्यातला जो रसायन आहे तो राहत नाही, त्याच्या ठिकाणी वेगळा विष होतो. म्हणून कधी कधी आपण पाहतो ग्रामीण भागामध्ये ही दारू पिल्यानंतर माणूस गेला, म्हणजे फॅक्ट आहे, मी वस्तूची सांग. म्हणून माझी विनंती आहे की कॉकटेल करू नका. काही गरजा मला माहीत आहेत, हेही मारा लागतं एकदा, मग लेबर लागतं, दुसरंही मारा लागतं, पण त्या ठिकाणी पर्याय नाही. म्हणून इंडिव्हिज्युअल इन्सेक्टिसाईड मारा. कुठल्याही इन्सेक्टिसाईडमध्ये युरिया खताची मिसळवू नका, कुठलेही खतं मिसळवू नका. जनरली शेतकरी बांधव खतं मिसळवतात, त्याच्याने त्या इन्सेक्टिसाईडचं टॉक्सिन कमी होते, कीड मरत नाही. कीड कधी कधी ते कमी टॉक्सिन गेल्यामुळे, कारण जर तिला जर 10 एकराला 30 ml डोस जर असेल 10 लिटरला आणि तुम्ही त्याच्यामध्ये युरिया टाकलं, इन्सेक्टिसाईड टाकलं, पण वेगळा त्याच्यामध्ये पॉयझन तयार झाल्यामुळे त्या किडीला तो प्रॉपर पॉयझन मिळालेला नाही, अर्धात पॉयझन मिळाला, म्हणून तिला प्रतिकार शक्ती निर्माण होते. आणि म्हणून एखाद्या वेळेस की त्या अळी त्या इन्सेक्टिसाईडमध्ये टाकतो पण मरत नाही. त्याचं कारण ते आहे त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे. साधा आणि सोपा उदाहरण सांगायचं मध्ये, सुरुवातीला 30 ml घेतात, दुसऱ्या महिन्यामध्ये 60 ml घेतात, हळूहळू 90 ml वर जातं आणि नंतर 180 ml गेलं तरी कमी लागतं. इन्सेक्टिसाईडमध्ये तेच आहे. प्रॉपर डोस गेलं, वेळेवर मारलं, 30 सांगतो तुम्ही 50 टाकता, प्रतिकारशक्ती वाढते, तिची स्ट्रॉंग इम्युनिटी तयार होते, तो पॉयझन पचवण्याची, बरोबर आहे. आणि म्हणून ते कीड मरत नाही. हा त्याच्यातला एक कारण बरं, पूर्ण कारण असं नाही आहे, एखादा कारण. म्हणून शास्त्रयुक्त पद्धतीने जे सांगितलं आहे तेवढं करा. धन्यवाद. आपला आभारी आहे. आपलं केव्हाही विद्यापीठ आपल्या सेवेत आहे. आपला विद्यापीठ म्हणून केव्हाही फोन करा. एटिक सेंटर आपल्यासाठी 24 तास उघडं आहे. शेतकरी बांधवांसाठी गुरुवारी प्रश्न उत्तरे असतातच, पण एक टेलिफोन नंबर आहे, तो 24 आवर्स चालू असतं. त्या ठिकाणी केव्हाही या. मात्र विद्यापीठ आपलं आहे. माझी अजून सगळ्यात तुम्हाला एक विनंती असेल, एका गावामध्ये कमीत कमी एक तरी कृषी संवादिनी असलं पाहिजे, याची काळजी आपण घेतली तर फार चांगलं होईल. कृषी संवादिनीमध्ये तेवढं जर रेफर जरी केलं तर कुठल्याही शास्त्रज्ञाकडे, कुठल्याही कृषी सेवा केंद्राकडे जाण्याची आपल्याला गरज पडणार नाही. कारण आपले सगळे ॲडवायझर त्या ठिकाणी कृषी सेवा केंद्र असतात. एखाद्या वेळेस त्यांना नक्कीच सायंटिफिक नॉलेज असण्याचं कारण नाही, म्हणून त्या ठिकाणी गडबड कदाचित होऊ शकते.
म्हणून आपण स्वतः सक्षम व्हा, आपण स्वतः स्वतःचं नॉलेज अपडेट करा आणि म्हणून त्या ठिकाणी कृषी संवादिनी आपल्याशी संवाद करेल. एक कृषी संवादिनी आपल्या गावात ठेवा, बचत गटामध्ये ठेवा, फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडे ठेवा, ग्रामपंचायतमध्ये ठेवा, जेणेकरून आपलं खरीप आणि हंगाम, मग तो सोयाबीन असेल, कापूस असेल, हरभरा असेल, तूर असेल, कुठल्याही प्रकारचं पिकाचं वेळोवेळीच बंधन होऊ शकेल. धन्यवाद. आणि आपल्या खरीप हंगामाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. शिवार पेरीसाठी येणाऱ्या सप्टेंबरमध्ये आपण सगळ्यांना हार्दिक निमंत्रण देतो. धन्यवाद. गुलाबी बोंडअळीच्या कामगंध सापल्यामुळे मध्ये नर अडकते की मादी अडकते? शेतकरी कोण आहेत? ऑफिसर्स नाही. नर. खरंच काय? हो सर. खरंच ना? खरंच सर. धन्यवाद. तो हम अपने कार्यक्रम को आगे बढ़ाते हैं और मैं नेक्स्ट निवेदन करना चाहूँगी. मिस्टर मुकेश भाड़े सर है, टेरिटरी लीडर अकोला महाराष्ट्र के C8 स्पेशलिटी से. सर आप बताइए कि C8 के पास ट्रैक्टर टायर के लिए क्या रेंज है और हमारे आज के किसानों के लिए क्या है खास C8 के पास? को अभी यहाँ पे टायर के रखरखाव, हम ट्रैक्टर के टायर के कैसे उसकी प्रोडक्टिविटी जो है वो बढ़ा सकते हैं, इसके बारे में डिस्कस करेंगे. C8 कंपनी विदर्भ मैं ही देखता हूँ, मैं सेल सर्विस मार्केटिंग सारा कुछ देखता हूँ. कभी भी कोई प्रॉब्लम हो, बेसिकली मैं एग्रीकल्चर और OTR ऑफ द रोड टायर्स देखता हूँ. कभी भी सेल सर्विस में कोई भी प्रॉब्लम आए कभी, तो आप मेरा कॉन्टैक्ट नंबर ले सकते हैं, कोऑर्डिनेट कर सकते हैं मेरे से, है ना. मैं आपको अपना कॉन्टैक्ट नंबर बाद में शेयर करूँगा. C8 कंपनी जो है वो इंडिया के लिए और फॉरेन कंट्रीज़ के लिए टायर बनाती है. इंडियन स्टैंडर्ड और फॉरेन स्टैंडर्ड दोनों के कंपेटिवली टायर बनाती है. हमारे पास जो है 95 ईयर्स का एक्सपीरियंस है टायर बनाने का. 5000 से ज़्यादा एम्प्लॉई हमारी कंपनी में काम करते हैं और हमारा ईयरली रेवेन्यू जो है $1.4 बिलियन का है. और 7 मैन्युफैक्चरिंग प्लांट हमारे हैं, जिसमें से 6 इंडिया में हैं, 1 श्रीलंका में है और 4 आप ही के महाराष्ट्र में हैं. 1 नागपुर में है, नासिक में है और 2 मुंबई में हैं. 15 मिलियन टायर हम पर ईयर प्रोड्यूस करते हैं. एक साल में हम $15 मिलियन प्रोड्यूस करते हैं और 130 कंट्रीज़ में हम एक्सपोर्ट करते हैं. 130 कंट्रीज़ में हम टायर देते हैं. और C8 के पास 3 R&D प्लांट है जो कि अभी अवेलेबल है. हमको टोटल क्वालिटी मैनेजमेंट के लिए एक अवार्ड होता है जिसको डेनिम प्राइज़ बोलते हैं, जो इंडिया में पहली कंपनी है जिसके पास ये अवार्ड है. अभी तक कोई भी कंपनी ऐसी नहीं है जिसके पास टायर सेगमेंट में ये अवार्ड है. हमारे पास जो है, जो C8 कंपनी टायर बनाती है वो कार के लिए बनाती है, ट्रक्स के लिए बनाती है, क्या बोलते हैं मिनी ट्रक्स जो होते हैं उसके लिए टायर बनाती है, मोटरसाइकिल के लिए टायर बनाती है, एग्रीकल्चर के लिए, कृषि के लिए टायर बनाती है और ऑफ द रोड टायर बनाती है, जो कि माइंस में यूज़ होते हैं. और जो कोल माइंस हो गया, कॉपर माइंस हो गया, जो खनन के लिए यूज़ होते हैं, उसमें ये टायर्स यूज़ होते हैं. हमारे जो प्लांट्स है वो हलोल में एक प्लांट है जहाँ पे हम PCR के मतलब कार के टायर बनाते हैं. एक भांडुप में प्लांट है जो कि ऑफ द रोड जो माइनिंग के लिए जो टायर यूज़ होते हैं हम उसके लिए बनाते हैं. अंबरनाथ में एक प्लांट है जो रेडियल प्लांट है, ये एक्सपोर्ट का प्लांट है. इससे सारा जो टायर है वो एक्सपोर्ट होता है, क्योंकि इंडिया में रेडियल टायर्स जो है वो बहुत कम चलते हैं ऑफ द रोड टायर्स में. नासिक में हम टायर बनाते हैं, जो ट्रैक्टर के टायर है आपके नासिक में ही बनते हैं हमारी कंपनी के. नागपुर में जो टायर बनते हैं वो 2 व्हीलर के टायर बनते हैं, हैदराबाद में भी 2 व्हीलर के टायर बनते हैं और चेन्नई में PCR के कार के टायर बनाए जाते हैं. मैं अब हमारे फॉर्म रेंज की बात करूंगा कि हमारे पास कौन कौन से टायर है. एक तो हम ट्रेलर का टायर मतलब ट्रैक्टर की जो ट्रॉली होता है उसमें जो टायर लगाया जाता है वो टायर भी C8 कंपनी बनाती है. ट्रैक्टर रियर मतलब जो बड़ा टायर देखा होगा आपने 13/6/28, 14/9/28, ये टायर भी कंपनी बनाती है. और 616 का टायर जो ट्रैक्टर फ्रंट का टायर है वो भी कंपनी बनाती है. और हार्वेस्टर का टायर जो टायर है ये भी कंपनी बनाती है. हमारा जो टायर है उसकी स्पेशलिटी क्या है, क्यों हम आपको सजेस्ट करते हैं कि हमारा टायर लगाओ. जब हम मिट्टी में टायर को चलाते हैं तो उसमें मिट्टियाँ भर जाती है. मिट्टी भरने के कारण वो टायर स्लिप मारने लगता है, उसको ग्रिप नहीं मिलती, अच्छा ट्रैक्शन नहीं मिलता. तो ये प्रॉब्लम आपको C8 के टायर में नहीं आएगी. जो अभी भैया ने प्लाई रेटिंग की बात की है ना,
तो वही जो प्लाई रेटिंग है, जो हम थ्रेड्स यूज़ करते हैं, जो प्लाईस यूज़ करते हैं, वो बहुत अच्छी क्वालिटी की प्लाईस यूज़ करते हैं। इसके लिए आपको पंचर और डैमेजेस की प्रॉब्लम नहीं आएंगी। ये इसकी जो डिज़ाइन है वो एस शेप में बनाई गई है। हमारा टायर अभी बाहर डिस्प्ले में रखा हुआ है, आप वहाँ पे जाके देख सकते हैं। इससे जो है मड इंजेक्टर का काम करती है ये ट्रेड। जो मड है वो बाहर निकल जाता है, जो मिट्टी लगी हुई है वो उसको बाहर फेंक देता है। उसमें ग्रूविंग बनी हुई है टायर में, आप देखेंगे तो वो जो मड है या जो मिट्टी है उसको पकड़ के नहीं रखता है टायर, उसको बाहर इंजेक्ट कर देता है, तो ट्रैक्शन अच्छा मिलता है। तो आपको जो स्पीड है वो अच्छी मिलती है। हमारा जो टायर है मैनेजमेंट फ्री है, आपको थोड़ी सी टेक केयर करना है टायर की, और आपको जो है बेटा परफॉर्मेंस मिलेगा। हमारी एक नया टायर लॉन्च हुआ है वर्धन के नाम से, जो डिस्प्ले में रखा हुआ है। मैं उसके बारे में कुछ आपको बताता हूँ। इस टायर में 7 साल की वारंटी है, मैन्युफैक्चरिंग वारंटी। यदि कोई भी प्रॉब्लम आती है टायर में मैन्युफैक्चरिंग डिफेक्ट के कारण, तो हम उस टायर को रिप्लेस करके देंगे ऑन द प्रो डाटा बेसिस। प्रो डाटा बेसिस मतलब जितनी घिसाई हो चुकी है उसका पैसा ही देना होगा, उसके बाद में आपको नया टायर मिल जाएगा। ये टायर जो है ढुलाई और खेती दोनों के लिए बनाया गया है। मोस्टली हम जो टायर होते हैं वो ढुलाई के लिए अलग टायर होते हैं, खेती के लिए अलग टायर होते हैं। तो ये जो वर्धन रेंज है ये आपको ढुलाई और खेती दोनों के लिए है। इसका एक वीडियो प्ले कर रहे हैं वर्धन सीरीज का। कठिन से कठिन परिस्थिति में भी मिट्टी से अच्छी उपज के लिए आपको चाहिए एक सच्चा साथी, जो है सबसे मजबूत और सबसे दमदार। पेश करते हैं सीएट की नई ट्रैक्टर टायर रेंज वर्धन। अब शुरू करें खेती जल्दी और आसानी से, क्योंकि वर्धन की गहरी गुड्डी दे सबसे मजबूत पकड़, सबसे लंबी जिंदगी। ये मिट्टी को फंसने ना दे और बढ़ाए आपको आगे। चलिए बेफिक्र, क्योंकि इसके अद्भुत लग डिफ्लेक्टर्स दें पंक्चर से सुरक्षा। ढलान और मोड़ पर वर्धन के स्टेप्ड साइड वॉल से मिले बेहतर स्थिरता। वर्धन का चौड़ा ट्रेड इसे दे बड़ा फुटप्रिंट, जिससे मिलती है ज्यादा भार उठाने की क्षमता। अब पाएं ज्यादा पैदावार, क्योंकि वर्धन के फ्रंट टायर में है मजबूत शोल्डर ब्लॉक्स, जो दें मिट्टी पर मजबूत पकड़। अब उठाएं ज्यादा भार। वर्धन के 4 रिब डिजाइन के साथ इसका 4 रिब डिजाइन वजन को समान रूप से बांटता है। मजबूती और लंबी उम्र देने के लिए बना आ गया है खेतों और रास्तों का सरताज, जो देगा आपको तरक्की पर पकड़। सीएट का दमदार ट्रैक्टर टायर वर्धन। ठीक है, मैं जैसे कि मैंने आपको बताया कि ये जो ट्रैक्टर का टायर है ये ढुलाई और खेती दोनों के लिए बनाया गया है ना। इसमें जो है गहरी गुट्टी है, तो इसमें क्या है आपको लॉन्ग लास्टिंग मिलता है, मतलब लंबा जीवन मिलता है टायर का। आपको बहुत ज़्यादा टाइम तक इसको यूज़ कर पाओगे, है ना। आप स्ट्रिंग कंफर्ट मिलता है इसमें आपको। आप जब ट्रैक्टर चलाओगे तो आपका जो स्ट्रिंग है वाइब्रेट नहीं करेगा और आराम से चलेगा। ये ढुलाई और खेती प्लाउइंग आप जो करते हैं उसके लिए दोनों के लिए जो है बेटर है। आपको इस टायर में बेटर माइलेज मिलेगा, और मैंने जैसा कि आपको बताया मिट्टी को नहीं फंसने देगा। इसमें ग्रिप इंजेक्टर्स लगे हुए हैं जो मिट्टी और मड को जो है बाहर निकाल देगा।
और ये फिसलने से रोकता है टायर, मतलब इसमें हाई ग्रिप्स जो है, ट्रैक्शन बहुत अच्छा है, तो जो ट्रैक्टर है उसको फिसलने से ये टायर रोकता है। ये टायर चौड़ा है, आप कंपेरेटिवली दूसरी भी किसी भी कंपनी के टायर्स के सामने इसको खड़ा कर दोगे तो अप्रॉक्स 1 इंच का डिफरेंस आ जाएगा। मैंने स्टॉल में भी बहुत से लोगों को दिखाया था, कुछ वीडियोस दिखाए थे कंपेरेटिवली दूसरे ब्रांड से कि हमारा टायर कितना सुपीरियर है उनके टायर से, कितना बड़ा है। आप हमारे टायर को लगाओगे, दूसरी किसी कंपनी भी के टायर के लगाओगे तो आपका ट्रैक्टर 1 इंच ऊंचा हो जाएगा। तो इससे आप जो है इसमें भार उठाने की क्षमता ज़्यादा है। पंचर ये टायर नहीं होता है क्योंकि उसमें हाई ग्रिप्स है और मजबूत साइड वॉल है। मेजरली क्या होता है, हमारा जो टायर है वो साइड वॉल से जो है वो कट जाता है। साइड वॉल से टायर कटने के बाद वो रिपेयरेबल नहीं होता। ट्रेड पोर्शन से तो रिपेयर हो जाता है बट साइड वॉल से नहीं होता, तो हमको हमेशा बचा के रखना है साइड वॉल को। वर्धन में हमारे पास फ्रंट में 616, 750-16 और रियर में 12-4-28, 13-6-28, 14-9-28, 16-9-28 ये टायर आपको अवेलेबल होंगे। और जैसा कि मैंने आपको बताया कि इस टायर में 7 साल की उत्पाद वारंटी मतलब मैन्युफैक्चरिंग वारंटी है और 3 साल की अनकंडीशनल वारंटी। 3 साल की अनकंडीशनल वारंटी मतलब बाय चांस ड्राइवर की गलती से, किसी की भी गलती से टायर अनसर्विसेबल होता है, टायर चलने लायक नहीं रहता है, तो हम आपको टायर प्रो डाटा बेसिस पे रिप्लेस करके देंगे। हमारे पास हार्वेस्टर के लिए भी टायर्स है, हार्वेस्टर के टायर भी आपको मिल सकते हैं ना। और जैसे कि क्वेश्चंस थे अभी मैं उसका आंसर देना चाहूँगा। घिसाई की प्रॉब्लम की बात कर रहे थे हम। घिसाई की प्रॉब्लम की यदि मैं बात करूँ तो एक साइंटिफिकल फैक्ट है जो R&D में रिसर्च करने के बाद प्रूव हुआ है कि यदि हम किसी भी ट्रैक्टर टायर को 10 राउंड रोटेट करवा देते हैं पीछे का टायर, तो उसकी टायर की लाइफ 50 घंटे कम हो जाती है। हमको नहीं पता है कि हमारा ड्राइवर कितने घंटे एक घंटे में कितने बार उसको रोटेट करवाया, क्योंकि वहाँ फ्रिक्शंस होता है, वहाँ पे रिएक्शंस नहीं होते, वहाँ चल नहीं रहा है, वहाँ फ्रिक्शंस हो रहा है। हम जब हमारे दोनों हाथ को घिस रहे हैं तो एक हीट प्रोड्यूस हो रही है, वही हीट मिट्टी और टायर के फ्रिक्शन से प्रोड्यूस होती है और टायर गर्म होता है और टायर बहुत जल्दी घिसता है। तो अपने ड्राइवर्स को बताएं कि टायर को घिसना नहीं है, टायर ट्रैक्टर नहीं निकल रहा है तो कोई और तरीका अपनाएं, बट टायर को घुमाना नहीं है ना। दूसरा क्वेश्चन था कि सर आपका बहुत अच्छा क्वेश्चन था कि जीएसटी माफ़ सर एक्चुअली क्या है, वो तो गवर्नमेंट की पॉलिसीज़ में है जीएसटी माफ़ के लिए, बट आपके पास यदि जीएसटी नंबर है, आप किसी भी ऑथराइज डिस्ट्रीब्यूटर या डीलर से हमारा टायर खरीद रहे हैं, आपके पास जीएसटी नंबर है, तो आपका जीएसटी का रिवर्ट 100% मिलता है। आप जीएसटी क्लेम कर सकते हो, है ना। तो यदि आपके पास नहीं तो किसी सहयोगी के पास जीएसटी नंबर होगा, आप उनके इनवॉइस पे है, आप इस जीएसटी पे आप टायर खरीद सकते हैं। और मैं इसको कंपनी को सजेस्ट करूंगा कि इस पर कुछ डिस्काउंट या फिर जैसे अदर ट्रैक्टर के ऊपर आपके कुछ डिस्काउंट्स होते हैं, वो डिस्काउंट्स जो है वो एग्रीकल्चर टायर्स के ऊपर भी हो। और सर आपका क्वेश्चन था एक कि टायर ब्लास्ट हो गया था, है ना। तो सर ये टायर है, मैं आपको एक चीज़ बताना चाहता हूँ। जो टायर है ना वो एक कंटेनर बोलते हैं ना हम इसको, एक कंटेनर है वो। हम इसके ऊपर बिना हवा के कोई टायर है उसको हम चलाएंगे जिसमें हवा नहीं भरी हो तो 1 इंच भी नहीं हिलेगा, है ना। आप एक ट्रक में 35-40 टन लोड लेके चलते हैं, उसमें हम हवा नहीं भरेंगे तो 1 मिनट भी नहीं चलेगा, यहाँ से वहाँ पे भी नहीं जाएगा, वो तो ख़राब हो जाएगा। तो मेन कंपाउंडिंग है एयर, है ना। हम हमारे टायर का एयर प्रॉपर 500 किलोमीटर 1000 किलोमीटर एक साथ जा रहे हैं तो आप बीच बीच में उसका जो एयर है वो प्रेशर चेक करते रहें, एयर प्रेशर चेक करते रहें। एयर प्रेशर कम है तो भी प्रॉब्लम आएगी, तो भी पिंच होगा स्टोन या फिर जो भी है और उसको ब्लास्ट कर देगा। और ज़्यादा हवा है तो और भी ज़्यादा ब्लास्ट होगा और बड़ा ब्लास्ट होगा। तो जो भी OEMs मतलब जो गाड़ी के साथ जो भी टायर प्रेशर रिकमेंडेड है वही आप भरवाएं। वॉल केप आप अच्छे से लगवाएं, क्योंकि वॉल केप जो होती है ना हमारी केप, वो बारीक सी 5 रुपए की आती है। उससे क्या डैमेज होता है मैं आपको बताता हूँ। वो खुली रहती है, नलकी हमारी खुली रहती है।
अपन ने उसमें किसी भी लोकल इसके पास गए, हम हमारे जहाँ से हम हवा भरवाते हैं, अपन ने हवा भरवाई। अब उस जो वॉल के ऊपर एक इतना सा मिट्टी या फिर कुछ भी लगा रहा होगा, कौन उस वॉल में जाके फंस गया, वो उस वॉल में जाके वो फंस गया और माइनस ही हवा जो है वो बाहर निकल रही है उस वॉल से। उस वॉल से माइनस ही हवा बाहर निकल रही है। हम 8 घंटे कंटिन्यू हमारी गाड़ी लेके या ट्रैक्टर लेके काम कर रहे हैं और उसमें धीरे धीरे जो हवा है वो निकलती जा रही है और वो टायर भी घिस रहा। बोले हम क्या सोचते हैं कि हमने तो अब भी 1 घंटे पहले हवा भरवाई है, हमारे टायर में तो पूरी हवा है। आप एक एयर प्रेशर गेज भी अपनी गाड़ी में रखें, क्योंकि मोस्ट इम्पॉर्टेंट कंपाउंड जो है वो है एयर। आप बोलोगे कि सिर्फ टायर 50 टन का लोड कैरी कर सकता है, तो पॉसिबल नहीं है। सिर्फ एयर ही है जो आपको टायर को है वेट लेके और आपको इतनी स्पीड से चलाती है, और कुछ भी नहीं है ना। आप अलाइनमेंट बैलेंसिंग जो है वो प्रॉपर करवाएं तो ये प्रॉब्लम नहीं आती। अब मैं बताऊंगा आपको कि टायर कौन सा परचेस करना है। टायर आप किसी का भी परचेस कीजिए, मेरी टायर की जो स्पेशलिटी है वो मैंने आपको बता दिया है। अपोलो वाले अपने टायर की स्पेशलिटी बताएंगे। जो भी कंपेटिवली जो टायर्स है वो आप परचेस कर सकते हैं, मगर आप अनकंडीशनल वारंटी वाला जो भी टायर है वो परचेस करें। कि अनकंडीशनल वारंटी में कभी भी कोई भी प्रॉब्लम आती है कि आपका टायर फट गया तो आपको रिप्लेस करके देगा। आप उसको इनवॉइस पे लिखवा के लीजिए कि अनकंडीशनल वारंटी, जैसे मेरे टायर में अनकंडीशनल वारंटी है, 3 साल तक मैं आपको रिप्लेस करके दूंगा। एक क्वेश्चन मैम पूछने के लिए बोल रही हैं, तो क्वेश्चन क्या है, टायर में मेन इंपॉर्टेंट कंपाउंडिंग क्या है, क्या कंपाउंड क्या है टायर में? सर हवा। आइए सर, वेलकम। थैंक यू। मैं नेक्स्ट जो है वो निवेदन करना चाहूँगी। जो मेन हमने जो समस्या देखी है, स्पेशली ट्रैक्टर में या बाकी चीज़ों में फाइनेंस की बहुत समस्या होती है, तो हमने सोचा क्यों ना हम फाइनेंस के लिए सॉल्यूशन लेकर जाएं, और उस पर हमारे जो सहयोग किया है वो महिंद्रा फाइनेंस ने। तो राहुल देशमुख जी हैं, एरिया बिजनेस मैनेजर ट्रैक्टर लोन्स महिंद्रा फाइनेंस से। सर आप आइए और बताइए कि किसानों की फाइनेंस से रिलेटेड क्या समस्या है और महिंद्रा के पास क्या समाधान है। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित कृषी क्षेत्रातील मान्यवर मंडळी, आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ती सर्व शेतकरी मंडळी, शेतकरी बंधू, उपस्थित माता भगिनींनो, मला माहिती आहे बऱ्याच वेळेपासून आपण इथे बसलेले आहात, जास्त वेळ आपला घेणार नाही आहे। महिंद्रा फायनान्सकडनं ज्या काही ट्रॅक्टरसाठी वाहन खरेदी करण्यासाठी जे वित्त सहाय्य दिलं जातं त्याच्याबद्दल मी एक थोडा वेळ आपला घेणार आहे। तर एक तुम्हाला माझी विनंती आहे, थोडं तुम्ही आतापर्यंत जेवढं पेशन्सनी जेवढं शांततेने कार्यक्रम ऐकला तेवढा एक थोडा वेळ द्यावा मला। मी थोड्या वेळात तुम्हाला महिंद्रा फायनान्सबद्दल काही गोष्टी सांगतो, तुमच्या काही त्याबद्दल काही क्युरी असतील, ट्रॅक्टर फायनान्सबद्दल असतील, वाहन कुठलंही फायनान्सबद्दल असतील तर मला विचारा, त्याचं समाधान मी माझ्या वतीनं करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल। महिंद्रा फायनान्स ही एक गेल्या 33 वर्षापासून मार्केटमध्ये वाहनांना कर्ज वाटप करण्याचं काम करते आहे। याच्यामध्ये महिंद्रा फायनान्स ही एक पहिली कंपनी आहे जी की ट्रॅक्टरसाठी त्यांनी फायनान्स सुरू केलं होतं। बाकी बँकांकडनं पहिले फायनान्स सुरू होतं, पण शेतकरी लोकांना आपल्याला माहिती आहे की बँकेकडनं जर कर्ज घ्यायचं असेल तर आपल्याला किती त्रास सहन करावा लागतो। तसंच तो शेतकऱ्याला त्रास होऊ नये आणि आपला एक कृषीप्रधान देश आहे, त्याच्यामध्ये आपण जे नवीन नवीन उपकरणं, ट्रॅक्टर, वाहनं काही जे वापरतो आणि शेतकऱ्याला त्याचं सहज उपलब्धी व्हावी, ती उपलब्धी करताना कर्जाची खूप आवश्यकता असते आणि ते महिंद्रा फायनान्सकडनं सहजतेने उपलब्ध होते। महिंद्रा फायनान्स मोठी फायनान्स कंपनी आहे। त्याच्यानंतर आमच्या आत्तापर्यंत त्याच्यामध्ये पहिलेच लिहिलं आहे, प्रगती तुमची साथ आमची। मी आधीच सांगितलं, प्रगती करायची आपल्याला शेतकऱ्याला तर आपल्याला आधुनिकतेची साथ ही जोडावं लागेल। त्याच्यासाठी ट्रॅक्टर असेल, हार्वेस्टर असेल, हे काही उपकरणं आपल्याला घ्यावं लागतील आणि त्याला जे वित्त सहाय्य लागतं महिंद्रा फायनान्सकडनं सहजतेने उपलब्ध होत असते। महिंद्रा फायनान्स एक मोठी कंपनी आहे, नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आहे। गेल्या 33 वर्षापासून महिंद्रा फायनान्सने काम चालू करतानाच एक शेतकरी आणि ग्रामीण भाग यालाच आपलं महत्त्व दिलेलं आहे आणि त्यानुसारच आपलं काम अजूनही कंपनी करते आहे। एक अग्रगण्य फायनान्स कंपनी म्हणून कंपनी नावाज दिली आहे।
ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सुद्धा फायनान्स करतो आहे. पण आमचा जो मेन फोकस आहे, आमचे जे मॅक्झिमम कस्टमर आहेत ते ग्रामीण भागातले आहेत. ग्राहकांच्या ज्या काही गरजा आहेत त्याच्यानुसार आम्ही फायनान्स करतो. एक थोडासा वेळ घेतो तुमचा. ट्रॅक्टरसाठी आपण जे फायनान्स घेता त्याचे हप्ते 6 महिने दिलेले असतात. ठीक आहे. आज जर आपण कुठला फायनान्स घेतो तर त्याचा हप्ता, फॉर एक्झाम्पल आज जो हा आपला महिना चालू आहे, ऑगस्ट महिना आहे, ऑगस्टपासून जर घेतलं तर तुमचा पहिला हप्ता फेब्रुवारीमध्ये घेतो. कर्ज घेताना माझी सर्व ग्राहकांना एकच विनंती आहे की कुठलाही हप्ता घेताना 6 महिने हप्ता तुम्हाला भेटणार आहे, पण पहिला हप्ता आपलं येणारं पीक कधी आहे त्याच्यानुसार घेण्यात यावा. कारण काय होतं की आम्ही जनरली आपला एरिया जो सोयाबीनचा एरिया आहे, सोयाबीनचा एरिया समजून आम्ही मे आणि नोव्हेंबर महिना त्याचा ठेवलेला आहे की बा मे आणि नोव्हेंबर महिन्यात कस्टमरनी EMI घेतला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आमचं जवळपास 95 ते 98% कलेक्शन हे वेळेवर आलेलं आहे. त्याच्यानुसार आता काय होतं की बरेच लोक आता फायनान्स घ्यायला गेलं की आम्ही जर त्याला म्हटलं की मे महिन्यात तुम्ही तुमचा पहिला इन्स्टॉलमेंट येईल, तसं ग्राहकाला वाटतं अरे हा तर आपल्याकडनं आधीच म्हणजे व्याज जास्त घेतो की काय. तसं नाही आहे. जेव्हा आपण पहिला हप्ता 4 महिन्यानंतर भेटतो तर त्याचा व्याज पण त्या पद्धतीनं कमी झालेलं असतं. त्याच्यामुळे तुम्ही ती मनात कधी शंका बाळगू नका किंवा आपला पहिला इन्स्टॉलमेंट यांनी 3च महिन्यात दिला की 4 महिन्यात दिला, पण तिथून पुढचे जे इन्स्टॉलमेंट आहेत त्या पुढच्या ज्या EMI आहेत त्या बरोबर तुमच्या 6-6 महिन्याने येणार आहेत. आणि त्या तुमच्याबरोबर जर क्रॉपिंगच्या हिशोबाने आल्या, तुमचं पीक पाणी त्यावेळेस निघणारं असेल, त्यावेळेस तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही कधीही डिफॉल्टमध्ये जाणार नाही. तुम्हाला शिल्कीचं व्याज कुठे भरण्याची गरज पडणार नाही. आमच्या पूर्ण भारतभर 1386 शाखा आहे. 3,80,000हून अधिक गावामध्ये आम्ही आत्तापर्यंत फायनान्स पोहोचवलेला आहे. फायनान्सचे आमचे कस्टमर आहेत. 7,000पेक्षा जास्त शहरामध्ये सुद्धा आम्ही फायनान्स पोहोचवलेला आहे. जवळपास 87 लाखापर्यंत आमचे संतुष्ट ग्राहक महिंद्रा फायनान्सचे आहेत आणि त्यांना आम्ही त्यांचं जीवन बदलण्यामध्ये आम्ही एक छोटा प्रयत्न आमच्याकडनं केलेला आहे. महिंद्रा फायनान्सची जी उत्पादने आहेत त्याच्यामध्ये कार लोन आहे, ट्रॅक्टर लोन आहे, यूज कार आहे, यूज ट्रॅक्टर आहे. यूज ट्रॅक्टर आणि यूज कार म्हणजे जे काही जुने वाहनं आहेत, 2010 पासूनच्या ट्रॅक्टरवरती आम्ही फायनान्स करतो. समजा तुम्ही तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल आणि तुम्हाला काहीतरी तुमच्या घरामध्ये गरज आहे, कुठे मुलीचं लग्न असतं, कुठं शेतीसाठी पैसा लावायचा असतो आपल्याला, कुठे कुठल्याही वाड्यावर जे काम असेल, मुलाचं एज्युकेशन असेल, त्याच्यासाठी त्या ट्रॅक्टरवरती तुम्ही परत लोन घेऊ शकता. त्याचे सुद्धा किस्त आम्ही 6-6 महिन्यानंच देतो की जेणेकरून कास्तकाराला त्याच्या उत्पन्नाच्या आधारे तो पैसा फेड करता आला पाहिजे. त्याच्यामध्ये 3 व्हीलर लोन आहे, होम लोन आहे. नंतर काही डिपॉझिट्स, जर कुणाला असं वाटत असेल की आपल्याकडे पैसा शिल्लक आहे, आपण तो डिपॉझिट करायचा आहे, तर दुसऱ्या कुठे छोट्या मोठ्या संस्थेमध्ये टाकल्यापेक्षा, आपण ती जोखीम पत्करल्यापेक्षा महिंद्रा फायनान्ससारख्या एक मोठ्या कंपनीमध्ये तुम्ही ते पैसा तुमचा डिपॉझिट करू शकता आणि तो तुम्ही तिथे सुरक्षित तुमचा पैसा राहू शकतो. त्याचे रिटर्न्ससुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. अकोल्यामध्ये अमनखा प्लॉटमध्ये आमची शाखा आहे, इकडे पातूरला आमची शाखा आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये शाखा आहे. इकडे बाजूनं बुलढाणा गेले, बुलढाण्याला 3 ठिकाणी आमच्या शाखा आहेत. खामगाव आहे, मेकर आहे, चिखलीला आमची शाखा आहे. असा कुठला जिल्हा नाही आहे की जिथे महिंद्रा फायनान्सचा प्रेझेन्स नाही आहे. विदर्भात तरी, महाराष्ट्रामध्ये म्हणा तुम्ही. वाहन कोणतंही, मी तर आधीच तुम्हाला सांगितलं, वाहन कोणतंही घ्या तुम्ही, छोटं एक 3 व्हीलरपासून तर एक मोठ्या ट्रकपर्यंत जरी घ्यायचं असेल तर महिंद्रा फायनान्सकडनं त्याच्यावरती तुम्हाला लोन उपलब्ध होतं. मी आधी जे सांगितलं तुम्हाला, ट्रॅक्टर लोनमध्ये आम्ही 6 महिने 3 महिने हप्ते देतो. कर्जाची जी मंजुरी आहे ती अतिशय एका दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण जर कागदपत्र दिले, छोटे कागदपत्र लागतात, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, तुमचं काही इन्कम उत्पन्नाचं साधन 7/12 असतो, बँकेचे चेक आणि रिपेमेंटसाठी आम्हाला चेक रिपेमेंट कुठल्या बँकेतून तुम्ही करणार आहे, हप्ते कुठून भरणार आहे त्यासाठी चेक लागतात आणि अतिशय कमीत कमी व्याजदरामध्ये तुम्हाला त्याच्यावरती कर्ज उपलब्ध आहे. ट्रॅक्टरच्या सोबत मी तुम्हाला एक सांगेल की ट्रॅक्टरच फक्त आम्ही देत नाही, सोबत इम्प्लिमेंट. आता मला आमचे भाऊ भेटले होते, त्यांनी विचारलं की फक्त ट्रॅक्टर घेऊन तर होणार नाही ना, कारण ट्रॅक्टर नेल्यानंतर त्याच्यासोबत त्याला अवजारा असल्याशिवाय आपण त्याच्यापासून आपल्याला काही उत्पन्नच मिळणार नाही आहे. त्यामुळे ट्रॅक्टर घेताना आपण तो पण एक बघितलं पाहिजे की याच्यामध्ये आपल्याला कुठले कुठले अवजार घ्यायचे. मग अवजारे कसे घ्यायचे? आज जर एक ट्रॅक्टर पकडलं तुम्ही, आपल्या इकडे 575 ट्रॅक्टर चालत असेल, 7.5-8 लाखापर्यंत ट्रॅक्टरच्या किमती पोहोचलेल्या आहेत. आता तेवढं घेताना आपण कर्ज घेऊन स्वतःचं डाऊन पेमेंट 1-2 लाख रुपये भरतो आणि ट्रॅक्टर घेतो, पण सोबतच आपण त्याचा इम्प्लिमेंट कोणकोणते लागणार आहेत. आत्ताच्या कंडिशनमध्ये जर ट्रॅक्टर घेतलं, मळणी यंत्र लागणार आहे, हडंबा ज्याला म्हणतो ते आहे, पुढे चालून तुम्हाला रोटावेटर लागणार आहे, त्याच्यानंतर ट्रॉली लागणार आहे. महिंद्रा फायनान्स या इम्प्लिमेंटवर पण फायनान्स करते. ट्रॅक्टरच्या सोबतच जर तुम्हाला 2 अवजारं लागत असेल की जसं रोटावेटर लागत असेल, ट्रॉली लागत असेल, त्याच्यावरती पण आम्ही 50% तुम्हाला
कर्ज उपलब्ध करून देतो आणि त्याचे एक वेगळे किस्मत तुम्हाला ट्रॅक्टरच्या सोबत देतो. त्याच्यामुळे एकाच प्लॅटफॉर्मवरती एकाच ठिकाणी तुमच्या कर्जाच्या जे काही आहे कर्ज आहे त्याच्या पूर्ण गरजा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं होत असतो. फक्त ट्रॅक्टरच नाही आहे तर ट्रॅक्टरच्या सोबत सगळ्या प्रकारच्या सर्व कंपन्यांच्या कारला आम्ही फायनान्स करतो. 2010पासून ते पुढचे जेही ट्रॅक्टर असतील, महिंद्रा असो, स्वराज असो, कुठल्याही कंपनीचं असो, त्या जुन्या ट्रॅक्टरला फायनान्स करतो. जर तुम्ही महिंद्रा आधीचा ट्रॅक्टर दुसऱ्या कंपनीकडनं घेतलं असेल परंतु ती कंपनी तुमची इम्प्लिमेंटची गरज पूर्ण करू शकत नाही आणि एखाद्याला रोटावेटर घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्याकडे या. तुम्ही जर त्या कंपनीचे 2 EMI वेळेवर भरलेले असतील तर आम्ही त्या रोटावेटरला तुम्हाला फायनान्स करू देऊ आमच्याकडनं. फक्त ते आमचे जे ऑथोराइज डीलर आहे त्यांच्याकडनं तुम्ही घेतलं पाहिजे, तेव्हाच आम्ही तुम्हाला त्यात फायनान्स करू शकू. सर्व कंपन्यांचे जे कार आहेत, सर्व शेतकरी कोणी असेल, शेतकरी असेल, कोणी नोकर वर्ग असेल, कोणालाही कार घ्यायची असते, कर्ज जर लागलं तर ते महिंद्रा फायनान्सकडनं सहजतेने उपलब्ध आहे. सगळ्या शोरूमवरती आपले महिंद्रा फायनान्सचे एम्प्लॉई तिथे प्रेझेंट असतात. जर नसलेही तरी तुम्ही तिथे महिंद्रा फायनान्सचं जे ऑफिस आहे अकोल्यामध्ये तिथे तुम्ही भेट देऊ शकता. ऑनलाईनमध्ये तुमचं हे करू शकता, इन्क्वायरी जी असते कस्टमर केअरला फोन करून तिथे पण तुम्हाला मिळू शकतं. कर्ज घेतल्यानंतर सर्व प्रकारच्या काही जे वाहनं आहेत, पुढे लोडिंगच्या ज्या गाड्या आहेत आपल्या माल वाहतुकीच्या गाड्या आहेत त्याच्यावर सुद्धा कर्ज उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये आम्ही 90-95% पण फंडिंग करतो. जो कोणी एखादा नवीन तरुण असतो त्याला स्वतःचा उद्योग म्हणून करायचं असतं, वाहन चालवता येतं, मग आता करायचं काय तर त्याला आपण कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये त्याला गाडी देऊ शकतो आणि तो त्याचे किस्त दर महिन्याला भरू शकतो. अतिशय चांगले व्याजदर आपल्याकडनं आहेत. जुन्या कुणाला एखाद्याला आपल्याला कार घ्यायची असते, नवीन जर कार घ्यायला गेलं तर थोडी महागात पडते, मग एखाद्याला जुनी कार असं वाटतं की नाही आपण या जुन्या कार घेऊन आपलं काम भागवू शकतं, तर त्याच्यासाठी जरी कर्ज लागलं तुम्हाला ते पण आपल्याकडे महिंद्रा फायनान्सला उपलब्ध आहे. आता कर्ज घेतल्यानंतर त्याचे हप्ते वाढायचे आहेत, कर्जाची परतफेड जी करायची आहे त्याच्यामध्ये डिजिटल इंडिया जो झालेला आहे तर डिजिटली आपण ते पेमेंट ॲक्सेप्ट करतो आहे. त्याच्याकडे आपण जी वाटचाल करतो डिजिटली, तुमच्या प्रत्येकाच्या फोनमध्ये आजकाल फोनपे आहे, गुगल पे आहे, त्याच्या थ्रू पण तुम्ही EMI पेड करू शकता. त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत, महिंद्रा फायनान्स, अदर फायनान्सचे नावं आहेत. त्याचं महिंद्रा फायनान्सचं नाव सिलेक्ट केलं, तुमचा कॉन्ट्रॅक्ट नंबर, तुमचा मोबाईल नंबर टाकला की तुम्हाला डिटेल्स येऊन जातात. म्हणजे तुम्हाला पैसे भरायसाठी पण कुठे जाण्याची गरज नाही आहे. अतिशय सोपं आणि सरळ सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आपला ग्रामीण भागातला असलेला कस्टमर याला आम्ही आमच्या नजरेसमोर ठेवूनच सगळ्या गोष्टी, सगळ्या महिंद्रा फायनान्सच्या स्कीम, रिपेमेंट शेड्यूल या सगळ्या गोष्टी आम्ही बनवलेल्या आहेत. आणि त्याच्यात तुम्ही सर्व शेतकरी वर्गांनी, वाहन वापरणारे सर्व जी मंडळी आहेत त्यांनी कर्ज जर लागत असेल तर त्यासाठी महिंद्रा फायनान्सचा उपयोग घ्यावा अशी एक विनंती करेल. आजच्या या ग्रीन TVने हा जो कार्यक्रम इथे आयोजित केला यामध्ये आम्हाला महिंद्रा फायनान्सला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपण सर्वांनी माझ्या विनंतीला मान देऊन पेशन्सपूर्ण हे माझं बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल पुनश्च एकदा आपले आभार मानतो आणि माझ्या या प्रेझेंटेशनला पूर्णविराम देतो. धन्यवाद. एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही प्रेझेंटेशन शांततेने ऐकलं, त्याच्यामध्ये एक परत विचारतो, महिंद्रा फायनान्सच्या एकूण शाखा किती? 1386. क्या बात है. तो हमारे साथ आज के लिए एक लास्ट स्पीकर है. आपने बाहर 2 गाड़ियाँ देखी होंगी, तो हमारे स्पॉन्सर्स हैं हुंडई मोटर्स इंडिया लिमिटेड और यहाँ के आप लोगों के ही बीच से प्रभ हुंडई से हैं मिस्टर संदीप सर, GM है. सर आप आइए और बताइए कि ग्रामीण क्षेत्र में रह रहे लोगों के लिए हुंडई के पास क्या नई रेंज है और क्या चीज़ें हैं खास, इसके बारे में किसानों को बताइए. सबसे पहले मैं प्रभ हुंडई और हुंडई मोटर इंडिया लिमिटेड की ओर से आप सबका हार्दिक स्वागत करना चाहूँगा. मुझे पता है काफ़ी समय हो चुका है, 2 घंटे के ऊपर हम यहाँ बैठे हैं और आज के तारीख में 2 घंटा किसी का ज्ञान सुनते बैठना ये हमें किसी को हजम नहीं होता. इसलिए मैं सबसे पहले एक बात क्लियर कर दूं आप लोगों को कि मैं आपको यहाँ कोई किसी प्रकार का ज्ञान देने नहीं आया. मैं मेरा काम करने आया हूँ जो आपके भी रोज़मर्रा के ज़िंदगी से रिलेटेड है. हम देखेंगे हमारे प्रेजेंटेशन की जो शुरुआत हुई, मेरा परिचय करा देता हूँ पहले. संदीप आठवले मेरा नाम है. मैं जनरल मैनेजर करके प्रभ व्हीकल्स LLP जो यहाँ पर हुंडई मोटर्स इंडिया लिमिटेड के हम अधिकृत वितरक है.
हमारा काम जो है वो समूचे अकोला ज़िला और आने वाले 2-4 दिनों में वाशिम ज़िला में भी चालू हो जाएगा। हमने सबसे पहले देखा यहाँ जो जो प्रेजेंटेशन हुए, मैं बैठे बैठे अभी उसका एक सीक्वेंस थोड़ा सा मेरे दिमाग में देख रहा था। तो सीक्वेंस हम देखेंगे तो पहले हमारे धानुका कंपनी से साहब आए, उन्होंने किसान ने किस प्रकार से खेती करना चाहिए, उसकी उपज कैसी बढ़नी चाहिए, ये सारी बातें हमको बताई। मैं समझता हूँ कि आज के दौर में सिर्फ शहरी निवासी ही नहीं तो ग्रामीण निवासी भी टेक्नो सेवी हो गए हैं। मोबाइल के क्रांति ने हर किसी के हाथ में स्मार्टफोन ला के रख दिया है और काफ़ी सारा ज्ञान हम लेना देना स्मार्टफोन से ही करते हैं आजकल, व्हाट्सएप हो, इंस्टाग्राम हो या और भी बाकी सारी चीज़ें हो। ज़्यादा समय तो मैं आपका लूँगा नहीं। वही सीक्वेंस में मैं बता रहा था कि पहले किसानी किस हिसाब से की जानी है, उसके रखरखाव किस हिसाब से होना है और उसमें उपज पैदावार ज़्यादा हो तथा उसमें आर्थिक लाभ ज़्यादा हो किसान को, इसलिए धानुका कंपनी वालों ने डेलीगेट्स ने आपको बताया। उसके पश्चात हमारे डॉक्टर अकोला की जो शान जिसको हम कहेंगे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ के माननीय शास्त्रज्ञ जी थे। उन्होंने कीट पर आधारित उसका कैसा नियंत्रण किया जाए उसके बारे में बताया। उसके पश्चात खेती में ट्रैक्टर लगते हैं और कोई इक्विपमेंट लगते हैं, उसमें टायर लगते हैं, तो टायर के बारे में सीएट कंपनी के अपने महानुभाव थे, उन्होंने आपको कुछ गाइड किया, ज्ञान दिया। उसके पश्चात ये सारी चीज़ें हमने करने के बाद में निश्चित रूप से ज़रूरी नहीं है कि हर वक्त हमारी आर्थिक परिस्थिति हमारे रिक्वायरमेंट के हिसाब से मैच होगी या नहीं। तो उसके लिए और एक सोल्यूशन यहाँ पर ग्रीन टीवी के माध्यम से आपके सामने रखा गया है, जो हमारे महिंद्रा फाइनेंस के मित्र देशमुख साहब है, उन्होंने काफ़ी अच्छे से उनका क्या पोर्टफोलियो है। इसी कड़ी में मैं आगे बढ़ते हुए सबसे पहले मैं मैडम ने जो कहा, मेरा मानना उससे थोड़ा अलग है। हम हुंडई में ग्रामीण और शहरी ऐसा कोई भेदभाव हम करते नहीं है, क्योंकि मैं समझता हूँ मेरा हर ग्राहक या हर होने वाला ग्राहक जो है वो सोचा समझा है, वो पूर्ण निर्णय अपने पूर्ण रूप से बुद्धि का इस्तेमाल करके उसके सामने जो चीज़ें हैं उसको देख परख कर करता है। और जहाँ तक हमारे किसान की बात है, शायद मैं ये सोचता और समझता हूँ कि हमारे भारत का किसान इतना शक्तिशाली कोई नहीं है दुनिया में। ये मेरा किसानों के प्रति एक अपना भाव बना है। मैं भी एक ऐसे परिवार से हूँ कि मेरे पास तो नहीं, लेकिन मेरे परिवार में जो रिश्तेदार है उनके पास में खेती है। ऐसा सोयाबीन अच्छा रहता है, सोंगने के लिए आता है, पता चल रहा है कि कल इसकी कटाई होंगी, 4 दिन बाद में मार्केट जाएगा और पैसा घर में आएगा, बहुत अच्छी फसल रहती है। लेकिन अचानक रात को इतनी धुआंधार बारिश होती है, किसान सिर्फ घर के खिड़की से बारिश देखते रहता है और सोचते रहता है अभी मेरे सोयाबीन का क्या होगा। लेकिन उसके बावजूद मेरा किसान भाई हारता नहीं है, उसके बावजूद मेरा किसान भाई फिर से शुरुआत करना जानता है। तो ये ताकत हर किसी में नहीं हो जाती। आजकल के नौजवान बच्चे हम देखेंगे, एक आधे जगह पर अच्छे मार्क्स मिलने के बाद एडमिशन नहीं होती है तो फर्स्टेट हो जाते हैं, लेकिन मेरा किसान भाई कभी फर्स्टेट नहीं होता, जिसकी बदौलत आज मैं जो बात आप तक पहुंचा रहा हूं वो पहुंचाने के लिए मेरे जिस्म में जो ताकत आ रही है, वो ताकत केवल और केवल मेरे किसान भाई जो अन्न की उपज करता है, धान्य की उपज करता है, वो हमें सब तक पहुंचता है। और जितना एक इंडस्ट्रियलिस्ट का भारत में महत्व होना चाहिए, मैं समझता हूँ उससे भी ज़्यादा मेरे किसान भाई का इम्पोर्टेंस महत्व ज़्यादा है। इंडस्ट्रियलिस्ट इंडस्ट्री बनाएंगे, महिंद्रा फाइनेंस करेगी, धानुका वाले आपको सपोर्ट करेंगे। मैं कार बेचने आऊँगा
लेकिन मेरे किसान ने सोच लिया कि भाई मैं अभी ये साल से बुआई करना बंद कर दूंगा, तो सोच लीजिए मेरी कार कहाँ जाएंगी, धानुका वाले कहाँ जाएंगे। इसलिए हमें सबको पता है कि सबसे पहले जो मध्यवर्ती है, सेंट्रलाइज पोजीशन में जो है, वो हमारे देश का किसान है। और हम सबको मालूम है, यहाँ मेरे पहले जो 4 लोग आए उन सबको ये पता है, मैंने भी ये अनुभव किया है। करीबन मैं 25 साल से कार के सेगमेंट में काम कर रहा हूँ। मैंने भी ये देखा है, जब फसल अच्छी होती है, पैदावार अच्छी होती है, तो मेरे कार का भी सेल बढ़ जाता है। मेरे यहाँ का किसान पैसा जमा करके ब्याज कमाने के लिए नहीं रखता है। मेरे यहाँ का किसान जो है, उसे पता है ये साल में उपज हो गई, पैसा आ गया, ये साल में वो कर लो, पता चले आगे के 2 साल बारिश आएंगी नहीं आएंगी, ऊपर वाला साथ देंगा नहीं देंगा, कई प्रकार के तो इंसेक्ट है वो खा लेंगे फसल। तो इसलिए मैं समझता हूँ कि किसान में जितनी ताकत है, फिजिकल तो है ही, मेहनत का काम करते हैं, लेकिन एक आध योगी संत महात्मा जैसा रहता है कि जिसको किसी से कोई लगाव नहीं रहता। बस वही अवस्था में मेरा किसान रहता है, जब उसकी हाथ में आई हुई फसल पानी से ख़त्म हो जाती है, रोही आके रौन जाते हैं, पिग्स आके ख़त्म कर जाते हैं। तो सबसे पहले मैं मेरे ऐसे अन्नदाता किसान के चरणों में नमन करना चाहूँगा। आप सभी भाइयों बहनों का फिर से एक बार मैं स्वागत करना चाहूँगा। अब आज के दुनिया में हम देखेंगे तो खेती और बाकी सारी भी चीज़ें जितनी ज़रूरी है, हम हुंडई में ये समझते हैं कि आज कार जो है वो कोई सिर्फ अर्बन एरिया की ज़रूरत नहीं है। आज हमने देखा है कि हर 5 घर में 3 घर में आज कार आ चुकी है, क्योंकि अभी वो ज़माना नहीं रहा कि जिसमें कार ये आपका लाइफस्टाइल सेगमेंट रहा है। आज कईयों घरों में कार ये नेसेसिटी हो गई है। खास करके कोरोना महामारी के बाद में जो एक ट्रेंड आया है, उसको देखते हुए हर कोई ये चाहता है कि मेरी फैमिली सेफ एटमॉस्फेयर में ट्रैवल करे। तो सेफ एटमॉस्फेयर में करे तो उसमें क्या किया जाए, तो भाई काफ़ी ऑप्शंस अवेलेबल है। और ये सारे जो ऑप्शंस है उसमें ये भी एक ऑप्शंस है कि भाई हम एक अच्छी चमचमाती कार परचेस करें। कार के सेगमेंट में आप देखेंगे तो आपके सामने आज काफ़ी प्लेयर है, हर प्लेयर अपने हिसाब से अच्छा कर रहा है। मैं ये कोई ज्ञान नहीं रखता कि मेरे कॉम्पिटिटर में क्या खराबी है, ये बोल के मैं मेरा प्रोडक्ट बेचना नहीं चाहूँगा। भाई मेरा दोस्त खराब है इसलिए मैं अच्छा नहीं होता, मैं अच्छा ही होना चाहिए तभी मैं अच्छा होता हूँ। ये कोई कंपटीशन नहीं हुआ कि भाई एक्स ब्रांड खराब है इसलिए हुंडई अच्छी है। तो हम ये विचारों पर विश्वास रखते हैं, इसलिए मैं मेरे प्रोडक्ट में क्या अच्छाई है ये आपके सामने रखूँगा। कार के साथ में आपको और क्या क्या चीज़ें, आज टेक्नोलॉजी फास्ट ग्रो कर रही है, बहुत अच्छे से हम टेक्नोलॉजी का यूज़ कर रहे हैं, हर चीज़ में यूज़ कर रहे हैं। डे बाय डे हम देखते हैं कि टेक्नोलॉजी अपग्रेड होते जा रही है। पहले हम देखते थे आमच्या महिला भगिनी ज्या आहेत त्या पाट्या वरवंट्यावर वाटत होत्या। आज पाटा वरवंट्याची टेस्ट घ्यायसाठी एखाद्या धाब्यावर जावं लागते जिथे पाटा वरवंट्यावरचा मसाला भेटते। अपन पाटा वरवंट्यामधून हम मिक्सर में टर्न कर गए, अभी तो और उसके आगे भी हम चले गए हैं। तो उसी इसमें हमारे हुंडई मोटर इंडिया लिमिटेड, हम जो भी प्रोडक्ट या जो भी कार कस्टमर को देते हैं, हमारा प्रयत्न रहता है कि वो कार लेटेस्ट मिले। आज के वर्ल्ड में जो टेक्नोलॉजी चल रही है, क्यों ना वो टेक्नोलॉजी मेरे भारत की भी कस्टमर को, जब वो भी पैसे दे रहा है, वो भी मेरा कस्टमर भारत का उतना ही इम्पोर्टेंट है जितना कि पूरे वर्ल्ड का है। तो आइए इसी कड़ी में आपका ज़्यादा समय ना लेते हुए मेरा सा एक छोटा सा प्रेजेंटेशन है, आपको भी वो पसंद आए ऐसे उम्मीद करता हूँ। प्रेजेंटेशन के आखिरी में आपके कोई सवाल होंगे तो उसका भी मैं मेरे बुद्धिवश जवाब देने का प्रयत्न करूँगा और आपका समाधान करने का प्रयत्न करूँगा। यस, वेलकम फ्रॉम प्रभ हुंडई अकोला एंड वाशिम एंड वेलकम टू द टूर ऑफ हुंडई वर्ल्ड। नेक्स्ट, ये हमारा अकोला का शोरूम है, स्टेट ऑफ द आर्ट शोरूम है। 3S फैसिलिटी जिसको हम बोलते हैं, 3S में सेल्स भी आता है, सर्विस भी आता है और स्पेयर पार्ट्स भी आता है, जो कि एक कार के लिए बहुत इम्पॉर्टेंट है।
अपना बालापुर रोड पे ये शोरूम बना हुआ है अकोला का। मैं सभी को बोलूँगा कि एक बार उसे विज़िट कीजिए। देन ये हमारा अभी जो शुरू होने वाला है, आने वाले 5 तारीख से वाशिम में हमारा वर्किंग शुरू हो रहा है, तो ये हिंगोली रोड पर हमारा वाशिम का नया शोरूम बन के रेडी है, वो भी एक्टिवेट हो जाएगा। हुंडई क्या है? अब डेफिनेटली ऐसा रहता है, हुंडई जो हम देना चाहते हैं, मैंने अर्लियर आपको जैसा कहा, मॉडर्न और प्रीमियम चीज़ें देना चाहते हैं। डिपेंडेबिलिटी, यानी आप ऐसा एक प्रोडक्ट ले रहे हो हुंडई से कि जिस पे आप डिपेंड कर सकते हैं, टेक्नोलॉजिकली, सेफ्टी, सारे प्रिकॉशंस के साथ में हम प्रोडक्ट देते हैं। उसके बाद में इनोवेशन, आज हर चीज़ में इनोवेशन की मांग होती है। पुराना ढर रहा ये हम कहते हैं, लेकिन नई कोई चीज़ आती है तो हम तुरंत एक्सेप्ट कर लेते हैं। हुंडई ग्लोबल, तो हुंडई सिर्फ ऐसी कंपनी नहीं है कि जो भारत में ही काम करती है, हम पूरे विश्व में काम करते हैं और विश्व भर में हुंडई के प्रोडक्ट्स फैले हुए हैं। और हुंडई कॉरपोरेशन जो है वो तो सिर्फ कार में नहीं, पीन टू एरोप्लेन हर चीज़ का मैन्युफैक्चरिंग करता है। इंडिया में हम कार मैन्युफैक्चरिंग यहीं होता है और मार्केटिंग करते हैं। और आपके मैं इन्फॉर्मेशन के लिए बता दूं, इंडियन ऑटोमोबाइल या वर्ल्ड ऑटोमोबाइल मार्केट में हम सबसे जवान प्लेयर है, क्योंकि सबसे बाद में हम आए हैं। और इसलिए जैसा हम जानते हैं कि आज मोबाइल में मेरे को जो नहीं समझता वो मेरे 11 साल के बच्ची को समझता है, क्योंकि वो यंग है। इसीलिए हम भी वो टेक्नोलॉजी, वो सेफ्टी, वो सारी चीज़ें ज़्यादा समझते हैं। जो पुराने ढर्रे के, पुराने खाके के लोग हैं, उससे हम ज़्यादा समझते हैं। 56 ईयर्स हो गए हैं। वी आर द 3rd लार्जेस्ट ऑटोमोबाइल इन द वर्ल्ड और 182 देशों में हुंडई का प्रोडक्ट जाता है, काम चलता है ऑल ओवर वर्ल्ड। हुंडई मोटर इंडिया लिमिटेड, जो कि भारत में काम हमारा चलता है हुंडई का, वो हुंडई मोटर इंडिया लिमिटेड के माध्यम से चलता है। 1996 में फैक्ट्री का इनॉग्रेशन स्टार्ट हुआ, वहाँ से काम करते आ रहे हैं, 25 साल हो चुके हैं। और ये कुछ तस्वीरें हैं जो हमारे समाधानी सेटिस्फाइड कस्टमर्स है, जो ना कि सिर्फ गाड़ी से समाधानी और सेटिस्फाई है, जो लोग हमको एक गाड़ी लेने के बाद में उनके अनुभव से और 2-2, 3-3 कस्टमर्स रिकमेंड करते हैं कि भाई आप इनको भी गाड़ी दीजिए। मैंने बात की है, आवर कस्टमर्स विल एक्ट एज अ सेल्स कंसल्टेंट और सेल्स एग्जीक्यूटिव इन देयर फ्रेंड्स, इन देयर रिलेटिव्स, वो हमारा काम करते हैं। 2nd लार्जेस्ट ऑटोमोबाइल मैन्युफैक्चरर है इंडिया का। और हम जो चाहते हैं कि अभी आत्मनिर्भर भारत का एक अभियान हमारे प्राइम मिनिस्टर सर ने शुरू किया है, तो हुंडई का पूरा प्रोडक्ट प्लान जो है वो कोई चीज़ बाहर से नहीं आती है, यहाँ पर ही प्रोडक्ट होती है। और आपको बताने में मेरे को बहुत खुशी है कि इंडिया प्लांट से जो गाड़ी भारत के कस्टमर्स को डिलीवर होती है, वही कार सबसे ज़्यादा मैक्सिमम एक्सपोर्ट पूरे इंडियन कार मार्केट में हुंडई मोटर इंडिया लिमिटेड करता है, सबसे ज़्यादा एक्सपोर्ट करता है, क्योंकि क्वालिटी वही है जो वर्ल्ड को चाहिए, वही भारत में भी डिलीवर होती है। 630 पूरे नेटवर्क के साथ हम काम कर रहे हैं रूरल में, खास करके रूरल और अर्बन मिला के 98% पर, यानी 100 यदि हमारे आउटलेट है तो 100 आउटलेट में 98 आउटलेट ऐसे हैं कि जो 3S फैसिलिटी के हैं। वी हैव द मोस्ट डाइवर्सिफाइड पोर्टफोलियो। डाइवर्सिफाइड मतलब जिसकी जैसी ज़रूरत उसके लिए वैसी गाड़ी। किसी को छोटी कार चाहिए, किसी को मिड साइज चाहिए, किसी को माइक्रो मिनी चाहिए, किसी को बड़ी चाहिए, किसी को 7 सीटर चाहिए, वो सारी रेंज हमारे पास में अवेलेबल है। प्रोडक्ट इन्फॉर्मेशन में हम देखेंगे तो अलग अलग सेगमेंट में स्मॉल कार और हैचबैक में भी है, सेडान में भी है। वी आर द लीडर ऑफ SUV मार्केट। SUV आज के चलन में जो गाड़ी सबसे ज़्यादा चल रही है, वी आर द लीडर ऑफ SUV मार्केट। देन हमारा कुछ कंट्रीब्यूशन इलेक्ट्रिक कार्स में भी है, आइकॉनिक 5 और कोना के साथ में। देखिए डाइवर्सिफाई क्या चीज़ होती है, तो ज़्यादा से ज़्यादा गियर बॉक्स में हमको 2 ही चीज़ें मालूम रहती है, एक तो भाई ऑटो ट्रांसमिशन है, ऑटोमेटिक गाड़ी है, या तो मैनुअल गियर शिफ्टिंग वाली गाड़ी है। वाइडेस्ट रेंज ऑफ दिस इज़ नॉट ट्रांसमिशन, इंजिन्स की अलग अलग रेंज है,
हर रेंज में इंजन है, सीएनजी में है, डीजल में है, पेट्रोल में है, एंड ऑल नेचुरली एस्पायर्ड इंजन, टर्बो ऑल्सो। शिफ्टिंग में देखेंगे हम, गियर शिफ्टिंग में देखेंगे तो एटी है ऑटो ट्रांसमिशन, एएमटी है ऑटो मैनुअल ट्रांसमिशन, आईएमटी है इंटेलिजेंट मैनुअल ट्रांसमिशन, स्मार्ट ऑटो ट्रांसमिशन है, डीसीटी है ड्यूअल क्लच ट्रांसमिशन। तो ऐसे काफ़ी सारे करीबन 8 टाइप्स के ट्रांसमिशन में अवेलेबल है। स्मार्ट, पहले सादा फ़ोन आता था, वो सादे फ़ोन से हम स्मार्टफोन पर स्विच हो गए, तो क्यों ना भाई कार में भी स्मार्ट कार पर स्विच हो। एडवांस ट्रांसमिशन ऑफर यू ऑल न्यू i20, ये i20 का एक हमारा ये प्रोडक्ट है। क्या क्या बेनिफिट्स है इसमें ये बताए गए हैं, कन्विंस में क्या है, इसकी वैल्यू क्या रहती है IMT ट्रांसमिशन की। ड्यूअल क्लच ट्रांसमिशन जो अभी मैंने बताया, स्मार्ट 5 USPs मतलब जो स्पेशल फीचर रहते हैं जिसके लिए हम कस्टमर को बोलते हैं कि भाई ये चीज़ ऐसे है कि जिसके लिए हमारी गाड़ी आप परचेस कर सकते हो। इसमें बोल्ड एंड गुड डिज़ाइन, 6 एयरबैग स्टैंडर्ड। अभी रिसेंटली हुंडई ने एक गाड़ी लॉन्च की है, मैं आप यहाँ बैठे हुए सभी को बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगा क्योंकि वो गाड़ी को इतना ज़्यादा रिस्पॉन्स मिला है। 11 दिन में 24,000 बुकिंग पूरे भारत भर में वो गाड़ी की हो गई है। वो गाड़ी का नाम है एक्स्टर। सोशल मीडिया में भी उसका बहुत हाइप है और उसका सबसे बड़ा फैसिलिटी और सबसे बड़ा अट्रैक्शन कोई होगा तो आप जो बेसिक भी गाड़ी ले रहे हो, जो सबसे सस्ती कीमत की है, उसमें भी आपको 6 एयरबैग्स कंपनी दे रही है। कोई मायने नहीं रखता कि आप ज़्यादा पैसे दे रहे हैं इसलिए आपको ज़्यादा सेफ्टी मिले। एंड नाउ आने वाले दिनों में हमारे हुंडई के हर गाड़ी में आने वाले 4-6 महीने में हर कोई गाड़ी आपको पूरे 6 एयरबैग के साथ मिलेंगी क्योंकि मेरे लिए मेरे ग्राहक की सेफ्टी ये सबसे सर्वोपरि है, सबसे बड़ी है। देन ट्रैक्शन कंट्रोल सिस्टम है, VSA है, ये अलग अलग नॉर्म्स है इसमें जो सब सेफ्टी से रिलेटेड आते हैं। दिस इज़ द एक्स्टर एंड दिस इज़ अ न्यू अलार्म इन इंडियन ऑटोमोबाइल मार्केट। और मैं और एक बताना चाहूँगा कि भारतीय उपभोक्ताओं का इतना प्रेम ये गाड़ी को मिला है कि लॉन्च के 20वें दिन कंपनी ने डिक्लेयर कर दिया कि भाई इसका वेटिंग पीरियड कम से कम 4 से 5 महीने अभी जो बुक करेंगे उनको रुकना पड़ेगा। बहुत अच्छा रिस्पांस है, बहुत अच्छा इसका परफॉर्मेंस है गाड़ी का। ये नई गाड़ी जो लॉन्च हुई है उसका अपने आप में औरा एक हमारा ऐसा सेगमेंट है जो लोग छोटी गाड़ी चाहते हैं लेकिन जिनको डिक्की स्पेस या बूट स्पेस ज़्यादा चाहिए, जिनकी डिक्की के स्पेस की यूटिलिटी ज़्यादा है और 5 पैसेंजर को ट्रैवल करना है, इसमें हमारी औरा एक बेस्ट ऑफ दैट सेगमेंट गाड़ी है। वेन्यू ये एक हमारा ऐसा प्रोडक्ट है कि जो SUV सेगमेंट में आता है, मीडियम SUV जिसको बोलते हैं। तो वेन्यू ये ऐसी गाड़ी है जो पेट्रोल और डीजल दोनों ऑप्शंस में आती है और वो सिटी और आउटसाइड ये दोनों जगह के लिए बहुत अच्छी है, बहुत उसको अच्छा रिस्पांस है। और शायद ही यहाँ कोई जो बैठे हैं उनको ये प्रोडक्ट का नाम नहीं मालूम होगा क्योंकि पिछले करीबन 4.5 साल से ये एक हमारा प्रोडक्ट ऐसा है कि जो केवल वेटिंग पर चल रहा है। इसकी आप आज बुकिंग करोगे तो कम से कम 4 महीना 6 महीना, कोई वेरिएंट्स में तो 1 साल भी लग सकता है। और थैंक्स टू इंडियन कस्टमर कि वो सारे ये गाड़ी से इतना प्रेम करते हैं इसके परफॉर्मेंस के कारण कि कस्टमर गाड़ी ना मिलने से बुकिंग कैंसलेशन करने का रेशियो सिर्फ 1.2% है, जबकि यहाँ अकोला में मेरे पास आज के डेट में 93 बुकिंग्स आज भी अवेलेबल है जो कि मैं आने वाले 1.25 साल में वो गाड़ी डिलीवर करूँगा। तो चाहूँगा हर कोई ये गाड़ी का दर्शन शोरूम में आके करे। स्मार्ट मोबिलिटी ऑप्शंस, अभी देखिए हम आगे बढ़ रहे हैं, कुछ भी हमको काम रहा तो आजकल हम गुरु से नहीं पूछते, गूगल से पूछते हैं। गुरु हमारे हाथ में है, कुछ भी बनाना रहा, सब्जी कैसी बनाने की है गूगल को पूछो, और कोई चीज़ बनाने की है गूगल को पूछो, कहीं पर रास्ता पूछना है गूगल को पूछो। तो क्यों ना अभी कार में भी गूगल आ जाए। तो इस टाइप से वो एक टेक्नोलॉजी जो हमने बनाई है उसमें आप
कार से रिलेटेड आपको यदि हमारे यहाँ की धूप हमको मालूम है मई महीने में किस टाइप की धूप होती है, 42, 43 अप टिल 45 डिग्री तक टेम्परेचर जाता है। आप आपके ऑफिस में बैठे हो या घर में बैठे हो, कार बाहर खड़ी है, लेकिन अभी उठ के कार में जाके बैठना और स्टीयरिंग पकड़ना, ये बोले तो अपने आप में चटके वाली बात हो जाती है, चटके लगते हैं। गाड़ी का सीट कुशन्स इतना गर्म रहता है और गाड़ी भी इतनी गर्म रहती है। तो ये स्मार्ट कार्स में हमारे यहाँ एक ऑप्शन दिया गया है, कुछ वेरिएंट्स ऐसे हैं जिसमें आप रिमोट से आप जहाँ बैठे हो वहाँ से आपकी कार और कार का एसी स्टार्ट कर सकते हो। मान लो आपको 10 मिनट बाद जाना है तो आपकी कार और एसी आप स्टार्ट करके रख दो, आप जाने तक गाड़ी पूरी ठंडी हो जाएगी। यानी जो सही चीज़ के लिए आपको एसी की ज़रूरत है धूपकाले में, वो ज़रूरत आपकी पूरी होगी। दिस इज़ ऑल द वे रिगार्डिंग हुंडई। मैं थोड़ा 2 मिनट आपके लेना चाहूँगा। हमारा अकोला और वाशिम दोनों जगह पर काम है और मैं सभी से अनुग्रह करूँगा, आग्रह करूँगा कि यहाँ बैठे हुए सभी जो मेरे भाई बहन हैं, चाहे गाड़ी लेना है नहीं लेना है, कोई भी सूरत में हमारे शोरूम को एक बार अवश्य विज़िट कीजिए। टेक्नोलॉजी क्या रहती है, गाड़ी में खासियत क्या रहती है, ये देखने के लिए विज़िट कीजिए, क्योंकि आज हर कोई हम टेक्नोलॉजी से रिलेटेड है। निश्चित रूप से आपका हमारे शोरूम में बहुत बहुत स्वागत रहेगा। हो सकता है आप गाड़ी देखने आ जाए, आपका कोई प्लान नहीं है, लेकिन हमें इतना विश्वास है कि हमारे प्रोडक्ट ऐसे है कि आप खुद आओगे और आपको गाड़ी नहीं चाहिए तो आपके नज़दीकी रिश्तेदार, आपके नज़दीकी मित्र को आप ज़रूर सजेस्ट करेंगे, भाई मेरे को तो अभी नहीं लेना है लेकिन तुझे लेना होगा तो ज़रूर प्रभ हुंडई में जाओ, वहाँ की गाड़ियाँ बहुत अच्छी है। तो ये मैं विश्वास रखता हूँ और विश्वास के साथ मैं यहीं विराम लेता हूँ। ग्रीन टीवी और फिर से आप सब लोग को बहुत बहुत धन्यवाद। आपका काफ़ी टाइम ले चुका हूँ मैं और बेसिकली आपके यानी भूखे पेट कोई ज्ञान नहीं सुन सकता, फिर भी आपने सुन लिया, इसलिए बहुत बहुत धन्यवाद। हुंडई ने अभी अभी कौन सी गाड़ी लॉन्च की है? ये ग्रीन साड़ी वाली मैडम ने पहले हाथ उठाया था। एक्स्टार। यस, एक्स्टर करके गाड़ी है, वो हमने अभी अभी लॉन्च की है। मैम प्लीज। हुंडई का जो कारोबार है वो आज के डेट में वर्ल्ड के कितने कंट्रीज में चल रहा है? 182। क्या बात है सर, बहुत सही जवाब है। तो मैंने जैसे आपको बोला था कि 5 किसान आप लोगों के बीच से ही है, धानुका एग्रीटेक की तरफ से उनको कुछ तोहफा देना चाहते हैं। तो मैं पहले स्टेज पे बुलाना चाहूँगी सूरज देशमुख सर, डीजीएम धानुका एग्रीटेक से, श्रीकांत देशमुख जी, एएसएम धानुका एग्रीटेक से, राव साहब देशमुख जी हैं, विक्रम रॉड जी हैं, अंजालिका कसारी मैम है जो है। एक बार बता दूं कि आज जितने भी हमारे स्पीच हुए हैं, आप चाहें तो टोल फ्री नंबर नोट कर सकते हैं। धानुका एग्रीटेक का 1800-102-10-22, हुंडई का है 9022037966, सीएट लिमिटेड का है 1800-22-12, महिंद्रा फाइनेंस का है 1800-223-12-34 और व्हाट्सएप नंबर है 7066331234 और ग्रीन टीवी का व्हाट्सएप नंबर है 8097864300। तो धानुका एग्रीटेक की तरफ से कुछ किसानों को सम्मानित किया गया है। आप सभी का बहुत बहुत धन्यवाद यहाँ आने के लिए, ये तमाम जानकारी हमें देने के लिए। तो मैं इसी के साथ धन्यवाद करना चाहूँगी हमारे जितने भी एक्सपर्ट्स रहे और हमारे जितने भी किसान भाई बहन रहे, आप सभी का बहुत बहुत धन्यवाद यहाँ आने के लिए, तमाम जानकारी सुनने के लिए और अपना शांति से यहाँ बैठने के लिए। तो फिलहाल के लिए बस इतना ही। आप मुझे दीजिए इजाज़त, आप बने रहिए हमारे साथ और देखते रहिए ग्रीन टीवी। नमस्ते।